पण ह्यातला प्रत्येक अनुभव मुलांचे न्यूरॉन्स कसे कनेक्ट करतो, हा खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यामधला. कारण आपण ज्या मुलांबरोबर काम करतो, त्या सगळ्या मुलांना रोज चांगलं अन्न मिळत असेल, त्यांच्या घरात चांगलं वातावरण असेल, त्यांचे आई-बाबा शिकलेले असतील, त्याच्यानंतर इव्हन त्या सगळ्या मुलांना झोप सुद्धा योग्य पद्धतीने मिळत असेल असं आपल्याला सांगता येत नाही. कारण आपल्या देशामध्ये इतकी व्हरायटी आहे किंवा आपल्याला अगदी खरा शब्द वापरायचा तर विषमता सुद्धा आहे, की एकीकडे आपण असं बघतो की मुलाच्या तोंडून एखादा शब्द बाहेर पडण्याचा अवकाश सगळं काही त्याच्यासाठी अ, त्याच्या समोर ठेवलं जातं. त्याला जे हवं ते सगळं पुरवलं जातं. आणि दुसरीकडे आपल्याला माहितीये की मी आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या मिळत नाहीत अशी पण मुलं खूप जास्त संख्येने आहेत. त्यामुळे आपल्याला या दोन्हीचा विचार करावा लागेल. एकीकडे आपण असं म्हणतो की न्यूरॉन कनेक्शन व्हायचं असेल, चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर आवश्यक काय आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक आहे आपण असं म्हटलं की अनुभव आवश्यक आहेत. त्याला वेगवेगळ्या प्रकारे अनुभव द्यायला पाहिजेत. ते मी सगळं सांगतेच आहे पुढे. पण हे सगळे अनुभव आपण दिले, तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं की काहीतरी राहून जातं. मग का राहून जातं? तर याचा अर्थ की त्या मेंदूची ग्रहणशीलता तेवढी आहे का? जेवढी असायला हवी. आपण जे शिकवतोय, समजा आपण आज वर्गामध्ये अक्षरं शिकवली, तर ती अक्षरं आपण त्याचा सराव घेतला. पुन्हा काही दिवसांनी सराव घेतला, 7-8 दिवसांनी घेतला, 15 दिवसांनी घेतला, तरी पण काही मुलं ते विसरलेली असतात. काहींच्या लक्षात असतं. मग आपल्याला प्रश्न पडतो, असं का होतं? सगळ्या मुलांचा सारखाच सराव घेतलाय, सगळ्या मुलांना सारख्याच पद्धतीने शिकवलंय, मग असं का? या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की मेंदूची ग्रहणशीलता म्हणजे मेंदू तुम्ही जे द्याल, ते मेंदू शिकतोच. म्हणजे एका शास्त्रज्ञाचं मला आता त्यांचं नाव नेमकं आठवत नाहीये, पण त्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की मेंदू हा स्पंज सारखा असतो. आपण जे टाकू ते मेंदू शिकणार आहे. पण त्या मेंदूला जर लहानपणापासून पुरेसा आहार सुद्धा जर मिळालेला नसेल किंवा त्या मेंदूला जर पुरेसं पाणी, स्वच्छ पाणी मिळालेलं नसेल, त्याच्यानंतर कायम त्याच्या आसपास जर कोंदट वातावरण असेल, की त्या वातावरणात काहीही नाहीये शिकण्यासारखं, ग्रहण करण्यासारखं, असं काहीही नाहीये, असं जर असेल आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, शिकण्यासाठी झोप महत्वाची असते. ती जर त्या मुलांना पुरेशा प्रमाणात मिळत नसेल, तर मेंदूची ग्रहण क्षमता इथे कमी होते आणि आपण मात्र वेगळ्या पद्धतीने विचार करतो, की या मुलांना येत का नाही? पण त्याच्यासाठी आधी मेंदू प्रिपेअर करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मी एक उदाहरण सांगते आमच्याच महानगरपालिकेच्या शाळेतलं. त्या त्या ज्या टीचर होत्या तिथल्या त्यांनी मला सांगितलं होतं, की त्यांच्या वर्गात एक मुलगी होती आणि ज्यावेळेला शाळा सुरू व्हायची, त्यावेळेला त्यानंतर एक 5-10 मिनिटं ती यायची, बाकावर बसायची आणि नंतर ती झोपून जायची. तर अनेक दिवस असं चाललं होतं. आधी म्हणजे आपल्याला काय कुणास ठाऊक अशी सवयच असते, की झोपायचं नाही. असं कसं चालेल? आता ही झोपायला येतेस का तू शाळेत? असं वगैरे त्याच शिक्षिका मला सांगत होत्या. त्या संदर्भातलं हे उदाहरण आहे. त्या मला म्हणाल्या, की "मी असं सगळं केलं तिला, की तू का नाही झोपत? तू आत्ता का झोपतेस? तू रात्री का नाही लवकर झोपत?" असं म्हणून त्या रागवल्या पण तिला, ओरडल्या पण, सगळं करून झालं. तरी सुद्धा त्या मुलीचं झोप काही कमी होत नव्हती. ती रोज शाळेत येऊन झोपायची. मग एक दिवस शाळा सुटल्यानंतर ह्या तिच्या घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर बाय चान्स तिची आई त्यांना भेटली. ती घरी होती म्हणून आणि मग त्यांना सगळं कळलं, की तिचे आई-बाबा कसे रात्री उशिरा येतात आणि ते दारू पिऊन येतात आणि नंतर कसा त्यांच्या घरात खूप काळ गोंधळ असतो. जवळपास 1-1.5 वाजतात झोपायला आणि त्याच्यानंतर हिला सकाळची शाळा असते त्यामुळे ही उठून येते. हे सगळं कळल्यानंतर त्या शिक्षिकेनी असं ठरवलं, की हे मुख्याध्यापिकांच्या तर कानावर घालायचं. पण आपलं सोल्युशन त्यांनी काय शोधून काढलं, की त्या मुलीला त्या आल्या ना वर्गामध्ये ती मुलगी आली, की त्यांना त्या 15-20 मिनिटं, अर्धा तास झोपू द्यायच्या. तिची झोप पूर्ण झाली एक 15-20 मिनिटांनी, की मग ती उठायची आणि त्यानंतरच ती फ्रेश असायची आणि काही झालं तरी शाळेत जायचंच म्हणून ती आलेली असायची शाळेत.
तर या उदाहरणावरनं त्यांच्या असं लक्षात आलं, की जेव्हा त्याची झोप पूर्ण होते, त्यानंतर ती खूप ऍक्टिव्ह असते वर्गामध्ये आणि सगळं छान शिकते. त्यामुळे त्यांना सुद्धा पुढे तिला शिकवायला काही प्रॉब्लेम आला नाही. हॅलो, ऐकू येतंय ना माझं बोलणं? हो, ऐकू येतंय. हॅलो? क्लिअर आहे. हो, हो. ऐकू येतंय. हां, हां. ठीक आहे, ठीक आहे. तर अशा सगळ्या प्रकरणामुळे आपल्याला आधी तो मेंदू ग्रहणशील आहे का हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतरच आपण जे म्हणतोय ना, की ह्याला येत नाही, त्याला का येत नाही, ह्या सगळ्या प्रश्नांना त्याच्यानंतर सुरुवात होते. आणि आता जेव्हा मी असंही बोलते तेव्हा सगळेजण मला असा एक प्रश्न विचारतात, की असं असताना सुद्धा काही मुलं ही अक्षरशः अर्धपोटी असतात. खूप कुठून-कुठून चालून येतात आणि तरी सुद्धा त्यांना चांगले मार्क मिळतात. त्यांची ग्रहणशीलता चांगली असते, असं कसं? याचं एक उत्तर असं आहे, याची अनेक उत्तर आहेत खरं म्हणजे, पण त्याचं एक उत्तर असं आहे, की इथे आपल्याला मल्टिपल इंटेलिजन्सचा विचार करावा लागतो, की त्या मुलाच्या मेंदूमध्ये जर खरोखर भाषिक बुद्धिमत्ता, गणिती बुद्धिमत्ता या 2 बुद्धिमत्ता जर चांगल्या असतील, तर मात्र ते मुलं कशावरही मात करून शिकू शकतात. दुसरं उत्तर असं आहे, की खायला जरी मिळालं नाही, तरी सुद्धा ती मायलिन शीथ ज्यामुळे निर्माण होतं मेंदूमध्ये, ते त्यांच्या मेंदूमध्ये चांगलं निर्माण होत असेल. आणि तिसरं म्हणजे या मुलांनी अर्धपोटी राहून शिकायलाच नको कधीही. त्यांनी योग्य पद्धतीने शिकायला हवं. त्यांना खाणं मिळायलाच हवं, योग्य आहार मिळायला हवा, याचा मात्र प्रयत्न केला तर ही मुलं कुठल्या कुठे जातील. जिथे आता आहेत त्याही पेक्षा ती खूप पुढे गेलेली असतील. त्यामुळे मेंदूची ग्रहणशीलता ही आधी आपल्याला लक्षात घ्यायला हवी. हे झालं एका वर्गाबद्दल. मी मगाशीच म्हटलं, की आपल्या समाजात विषमता खूप आहे. याचा विचार न करता जर आपण शिक्षणात शिरलो असू, तर मग तो एक म्हणजे वन साइडेडच आपल्याला दिसतं. दुसरीकडे बऱ्यापैकी शहरी श्रीमंत घरांमध्ये आपल्याला असं दिसतं, तिथंही एक प्रकारचं कुपोषण आहे असंच मी मानते. हाच शब्द वापरतेय. कारण तिथे जो आहार सध्या मिळतोय, तो सगळा मुलांना जो काही आत्ताच्या वयाला नको आहे, तो आहार मुलं खातायत. म्हणजे उदाहरणार्थ ज्याला आपण जंक फूड असं म्हणतो, की ज्याच्यामुळे त्यांचा मेद वाढेल शरीरातला, असे काही आहार ती मुलं खातायत आणि यामुळे केवळ पोषण मिळतच नाहीये परत. त्यामुळे पोषण मिळण्यासाठी काय आवश्यक आहे, तर समतोल आहार पाहिजे. तर हा आहार जेव्हा आपण देऊ आणि दुसरं शहरी मुलांच्या संदर्भात दुसरा एक ड्रॉबॅक असा तयार झालेला आहे, की ही मुलंच्या आयुष्यातनं व्यायाम हा निघूनच गेलेला आहे ऑलमोस्ट. त्यामुळे हडपसरच्या शाळेतल्या एका शिक्षकांनी मला असं सांगितलं होतं, की एक दिवस ते मुख्याध्यापक आहेत. तर ते म्हणाले, की एक दिवस मुलं खेळत होती आणि मी त्यांना म्हटलं, की चला आपण बॉल खेळूया म्हणून, फुटबॉल खेळूया. आणि ते जेव्हा त्यांच्याबरोबर खेळायला लागले, तर त्यांचं शिक्षकांचं वय जवळपास 40 होतं आणि मुलांचं वय अंदाजे सरासरी 10 ते 12 होतं. पण ते शिक्षक मला मुख्याध्यापक असं म्हणाले, की मुलं दमतायत, मुलं दमली. तर ह्याचा अर्थ असा, की इथे शहरी भागामध्ये राहून, प्रदूषणाच्या वातावरणात राहून आणि व्यायामाचा अभाव असल्यामुळे, सारखं बसून काम केल्यामुळे हाही मेंदू थकतोय आणि तोही मेंदू ग्रहणशील राहत नाहीये. त्यामुळे आपल्याला एकूण पूर्ण महाराष्ट्राचा जर असा एक परिघाचा असा पूर्ण विचार करायचा असेल, तर या मेंदूच्या ग्रहणशीलतेचा विचार आधी करावा लागेल आपल्याला. आधी त्याचे मेंदू ग्रहणशील आहेत हे बघायला लागेल. त्यानंतर आपण त्यांना शिकवायचं, कसं शिकवायचं, कोणत्या प्रकारे वगैरे, वगैरे आपण बघू शकतो. तर हा एक मोठा मुद्दा महत्वाचा मला बोलायचा होता. आता मी दुसऱ्या मुद्द्याकडे येते. ते म्हणजे आपण आता जो विषय घेतलाय, की मेंदू शिकतो कसा? तर तो विषय हा सहज शिक्षण या विषयाशी खूप जवळचा जोडलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेला तिसरा शब्द हा म्हणजे ज्ञानरचनावादी शिक्षण. तर हे मेंदूमध्ये कसं घडतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असणारच आहे. पण तरी सुद्धा सहज शिक्षण हा शब्द जेव्हा आपण वापरतो त्याचा अर्थ असा आहे, की आपल्याला कोणतीही अ, अ, विशेष काळ काय म्हणूया आपण, की एक सिलेबस समोर न ठेवता
किंवा समोर न ठेवता सुद्धा जेव्हा मुलांना सहज शिक्षण जमतं, ते कशामुळे जमतं? तर त्याचं उत्तर असं आहे, की पंचेंद्रियांमार्फत मुलं जे काही शिकतात, त्यातनं ती पंचेंद्रिय हा मेंदूचाच एक भाग आहे. जसं आपल्याला माहिती आहे, की डोळे, कान, जीभ, स्पर्श या सगळ्याचं रेग्युलेशन हे मेंदू करत असतो आणि न्यूरॉन्स सुद्धा मेंदूमध्येच असतात. त्यामुळे या पंचेंद्रियांमधनं जेव्हा काहीही घडतं या पंचेंद्रियांच्या संदर्भात, त्या वेळेला मेंदूमध्ये न्यूरॉन्स कनेक्ट होतात आणि ते इतके सहज होतात, की आपल्याला ते समजत सुद्धा नाहीत. मग ह्याचा वापर आपण जोपर्यंत मूल शाळेत येत नाहीये, तोपर्यंत म्हणजे साधारण वयवर्ष 3-4 किंवा काही ठिकाणी आपण बघतो, की वयवर्ष 5-6 ला जेव्हा मुलं शाळेत येतात, त्या वेळेपर्यंतच्या काळात मूल हे सहज शिक्षण याच कन्सेप्ट मधनं शिकत असतं. भाषा आपल्याला माहितीये, की डोका आणि वर्निक हे 2 एरियाज आहेत, ते भाषा शिक्षणासाठी महत्वाचे आहेत. इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे, की या वर्निक मार्फत आपल्याला हे माहितीये, की वर्निक जो एरिया आहे, तो जन्माला मूल आलं तेव्हापासून कार्यरत असतो. त्यामुळे त्याच्या आसपास जे काही बोललं जातं, त्याचं आकलन त्याला वर्निक या क्षेत्राद्वारे होत असतं. तिथे न्यूरॉन्स कनेक्ट होत असतात. आणि मूल जेव्हा 1 वर्ष, 1.25 वर्ष इतकं होतं, तोपर्यंत ते जे काही वर्निकमध्ये स्टोअर केलेलं आहे, जे काही वर्निकमध्ये सेव्ह केलेलं आहे, तेच सगळे शब्द त्याच टोन सकट मूल जेव्हा त्याला बोलायला येतं आणि त्याचा ब्रोका डेव्हलप होतो, त्या क्षणी ते मूल काय बोलतं, तर जे आत्तापर्यंत वर्निकमध्ये गेलेलं आहे तेच ते बोलतं. त्याच्या बाहेरचा एकही शब्द मूल बोलत नाही आणि एकही कृती मूल करत नाही, की जी त्यांनी आतापर्यंत कधी पाहिलेली नाहीये. मग ह्याचा विचार करून आपण असं म्हणतो, की मुलांना वेगवेगळ्या भाषांचे अनुभव द्या. मुलांना वेगवेगळे शब्द ऐकू द्या, असं आपण म्हणतो. आता ह्याच्याबरोबर अजून काय करायला हवंय? म्हणजे कान हा समजा अवयव आहे आणि त्या अवयवामार्फत मुलं भाषा शिकतात, गाणी शिकतात, टोन शिकतात. तर ह्याच्याच बरोबरीने आपल्याला अजून काय करायला पाहिजे? तर जशी आपण एका भाषेतली आपल्या भाषेतली आपण गाणी शिकवतो, तशी इतर भाषांमधली गाणी जर आपण त्याला ऐकवली असं मी म्हणतीये, दाखवली असं म्हणत नाहीये. कारण मग लगेच मोबाईल समोर येतो आणि तो आपल्याला नको आहे, शक्यतो टाळायचा आहे. त्यामुळे YouTubeवर आपण वेगवेगळ्या भाषेतली गाणी ऐकवायची आहेत फक्त. त्याच्यातले काही त्याच्याकडनं म्हणून घेतली समजा, तर ते खूप छान राहतं. त्याचप्रमाणे अ, दुसरी अशी एक गोष्ट आहे, की जे सहजपणे मूल ऐकतं, पण आपण जर त्याच्याकडे नीट लक्ष देऊन मुलांना ऐकायला सांगितलं, तर त्याच्या न्यूरॉन्समध्ये नक्कीच फरक पडणार आहे. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे निसर्गात जे आवाज येतात, ते सगळे आवाज हे कीनली ऐकणं, नीट ऐकणं ते आवाज आणि त्याच्या बरोबरीने मग म्हणजे गंमत म्हणून त्याची नक्कल करणं किंवा ते काय बोलत असतील ह्याचा विचार करणं. ह्या सगळ्या गोष्टी या कान या अवयवातनं ऐकणं हा जो काही आहे महत्वाचा भाग आहे ज्ञानेंद्रियांचा, त्याच्यातनं आपण करू शकतो. आता त्याच बरोबर काय करायचं नाहीये हे सुद्धा आपण आत्ताच बघूया. तर मगाचपासून मी सारखं सांगते की मोबाईल शक्यतो मुलांना नको. कारण काय ते मुलं बघतील आणि काय ऐकतील हे सांगता येत नाही. पूर्वी हीच गोष्ट टीव्हीच्या संदर्भात होती. ती आजही आहेच, की ज्या गोष्टी या वयाला नको आहेत, त्या गोष्टी ती मुलं ऐकतात आणि मग ही मुलं जेव्हा एक 5-6 वर्षाची होतात, 6 ते 8 हा फाशल एरिया आहे ह्याच्यासाठी, की ऐकलेला प्रत्येक नवा शब्द हा कधी एकदा मी वापरू असं मुलांना झालेलं असतं आणि मग त्याच्यामध्ये शिव्या पण असतात. त्याच्यामध्ये वाईट शब्द असतात, वाईट टोन असतात. तर आपण घरात समजा हे काहीही टाळत असू, की चांगलंच शब्द वापरायचे वगैरे. पण त्या घरात जर टीव्ही चालू असेल आणि त्या टीव्ही मधनं जर मुलं हे सगळे शब्द शिकत असतील, तर आपल्या त्या चांगलं वातावरण वगैरेचा काहीच उपयोग नाहीये. मग हे मुलं सगळं शिकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
त्याला त्यांचा अर्थही कळत नसतो. फक्त जे ऐकलेलं आहे ते वापरून बघायचं असतं. या एका गोष्टीसाठी म्हणून मुलं ती सगळी भाषा शिकत असतात. त्यामुळे श्रवण इंद्रियाचा असा दुहेरी आहे प्रकार. काही गोष्टींचा लाभ होतो आणि काही गोष्टींची हानी पण होते. त्यामुळे निदान मुलं आपली प्रायमरी पर्यंत आहेत ना, 10वी-12वी नंतर खरंच मुलांचं जग बदलतं. 10-12 वर्षाचं होईपर्यंत म्हणजे 12 वर्षानंतरची मुलं ही खूप वेगळी वाटतात आपल्याला. आपल्याला माहितीये त्याच्यामध्ये काय-काय ते तिथपर्यंत मी येऊ शकेन कदाचित. तर हा सगळा जो भाग आहे, तो आपल्याला लक्षात घेऊनच पंचेंद्रियांच्या मार्फत म्हणजे कान याच्याबद्दल आपण बोलत होतो. ऐकवणं, त्यांना काय ऐकवायचंय आणि काय नाही ऐकवायचंय. इथे मला काही एक सांगावंसं वाटतंय, की अ, शाळेत किंवा घरात आपण विविध भाषिक व्यक्तींकडे जर आपण त्यांना घेऊन गेलो, तर त्याचा खूप फायदा मुलांना होईल. त्यांचे जास्त न्यूरॉन्स त्यामुळे कनेक्ट होतील. आणि हे सहज शिक्षणच आहे. जसं मी नेहमी कुठे-कुठे लिहिलेलं पण आहे, बोललेली पण आहे, की अं, जर आपल्याला असं वाटलं की आता हा संदर्भ कुठे येतो, की जर असं असेल, की लहानपणापासून जर मूल वेगवेगळ्या भाषा शिकू शकत असेल, तर मग इंग्लिश आधीपासून का नाही सुरू करायची? तर सुरू करायला काही हरकत नाहीये. घरामध्ये वेगवेगळ्या आपण शब्द, भाषा, गोष्टी, गाणी याने इंग्लिश सुरू करू शकतो. फक्त 2 शब्द इथे फार महत्वाचे आहेत, की इंग्लिश शिकवायला हरकत नसते. समजा पण तिथे आपल्या सर्व इंग्लिश शाळांमध्ये सर्व म्हणजे ऑलमोस्ट 1% शाळा अशा असतील, की जिथे हे घडत नाही. पण बाकी सर्व शाळांच्या मध्ये जी काही सक्ती करतात आणि जी काही जबरदस्ती करतात, तिसरं शिक्षा करतात, चौथं स्वतःची भाषा वापरायला परवानगी काही काळानंतर देत नाहीत. ह्या सगळ्या ज्या 3-4 गोष्टी आहेत, या गोष्टींमुळे असं होतं, की मूल ती भाषा शिकायला नकार देतं मनातनच. आणि त्यानंतर फक्त शिक्षा आहे, की शिक्षा, धाक, दपटशा आणि त्याच्यातनच भाषा शिक्षण असा एक क्रूर प्रकार आपल्याकडे जो काही चालतो. तर त्यामुळे अ, इंग्लिश विषयी एक अनास्था आणि नको मग ते असं सगळं तयार होतं. पण जर चांगल्या पद्धतीने घरात जास्त वापर करून किंवा शाळा सुद्धा तशी निवडायची असेल तर पण ते खूप अवघड आहे. मला ते माहित नाहीये, की चांगल्या खरंच अशा शाळा मुलांच्या कलानी घेतात का वगैरे. हे खरोखरच मला माहिती नाहीये. त्यामुळे सक्ती, जबरदस्ती, शिक्षा हे सगळं आलं, की ते भाषा शिक्षणच काय सगळंच खुंटतं. कारण का तर इथे भावना प्रवेश करतात आणि जिथे भीती आहे, जिथे नैराश्य आहे, तिथे शिक्षण नाहीये. हे आपल्या सगळ्यांना माहितीये. त्यामुळे अ, कुठल्याही भाषा आपण शिकू शकतो. काहीच त्याला मर्यादा नाहीयेत. फक्त तिथे सक्ती नसली पाहिजे. त्यामुळे समजा आपण आता म्हटलं, की आपण एखाद्या वेगळ्या कन्नड किंवा उर्दू किंवा अजून कुठल्या जी अगदी वेगळी आहे भाषा, हिंदी, गुजराती आपल्याला समजते. पण इतर ज्या भाषांमध्ये जर आपण गेलो आणि ते आपण आपल्याला मुलांना शिक्षण द्यायचं म्हणून आपण कोणाकडे घेऊन गेलो आणि लगेच आल्यावर त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. "तुला कळलं का? तुला ते कळलं का?" तर त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण तिथं आपण मग सक्ती करतो असाच त्याचा अर्थ होईल. त्यामुळे या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील. आता दुसरं आपण बघूयात, की दिसणं. दिसणं हे फार महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. त्यामुळे त्याच्यात सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आणि हे सगळं तर दाखवतच असतो. वेगळं म्हणून मला असं इथे आवर्जून सांगायचंय, की जर निसर्गातलं सहज शिक्षण हे जर आपल्याला करायचं असेल, तर मुलांना निसर्ग हा दाखवावा लागतो. त्यांचे डोळे अजून डेव्हलप होत असतात. त्यामुळे अगदी छोट्यात छोटी मुंगी जशी त्याला दाखवायची आहे, मुंग्यांची रांग जशी त्याला दाखवायची आहे, त्याचप्रमाणे जर आपण एखाद्या टेकडीवर गेलो, तर किंवा शहरी भाग असेल तर अगदी आपण 4थ्या मजल्यावर गेलो असं म्हणूया आपण. पण असतात आपल्याकडे गड किल्ले. त्यामुळे अशा कुठे-कुठे आपण गेलो, तर तिथे मात्र मुलांना त्या उंचीवर उभं राहून तिथून खाली काय दिसतंय हे बघणं. डावीकडे, उजवीकडे आणि खूप वर आकाशात, ढगांकडे, पक्ष्यांकडे बघणं. यामुळे त्यांची व्हिजन डेव्हलप होते. आणि व्हिजन डेव्हलप होणं म्हणजे ब्रेन डेव्हलप होणं आहे. त्यामुळे दाखवायचंय काय मुलांना, तर या सगळ्या गोष्टी मुलांना दाखवायच्या आहेत. अजून जर काही पालक
असे असतील किंवा मुलं थोडी मोठी असतील, तर आपण जी चित्र दाखवतो त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या ज्या चित्रशैली आहेत, त्या मुलांना इंट्रोड्यूस करायला कधीही आपल्याला चालतं. म्हणजे आता यांनी मॅडमनी चिकू पिकूचा उल्लेख केला म्हणून, तर आता आम्ही त्या त्या अंकामधनं अनेक वेळेला वेगवेगळ्या चित्रशैली देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे साऊथकडची साधारणपणे कशी असेल, वारली चित्रकला कशी असते वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रशैली वापरून बघतोय. त्यामुळे जर थोडी मोठी मुलं असतील तर आपल्याला ते करायला हरकत नाही. याच प्रकारे काय-काय आपण मुलांना दाखवू शकतो, हे जसं आहे, तसंच मुलांना काय नाही दाखवायचं हे सुद्धा आहे. कारण काही गोष्टी अशा आहेत, की मुलांनी अगदी 12-14 वर्षापर्यंत त्यांना नाही कळल्या तरी चालतील आणि त्यातला एक म्हणजे मी परत-परत त्याच विषयावर येते ते म्हणजे मोबाईल. कारण मुलं काही पण बघत असतील, एखादं कार्टून जरी बघत असतील, तरी सुद्धा त्याच्यामध्ये इतके आक्षेपार्ह काय-काय येत असतं आणि मुलांचं मन इतकं कोवळं असतं, की त्यांच्या मनात नको त्यावेळेला नको ते प्रश्न निर्माण होतात आणि मग त्यांना ते आवरता येत नाहीत कारण त्यांना कुतूहल असतं. त्यामुळे काय दाखवायचंय आणि काय नाही दाखवायचंय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तिसरं जीभ हा जो एक महत्वाचा अवयव आहे आणि तो सुद्धा मेंदूमध्ये अनेक प्रकारचे न्यूरॉन कनेक्शन घडवून आणतो. त्यामुळे इथे मला असं सांगायचंय, की जे आवडतं ते मुलांना दिलं जातं. जे आवडत नाही ते दिलंच जात नाही. त्यापेक्षा आपण असा विचार करूया, की हे आवडत नाही तरी सुद्धा एक चमचा का होईना, एक घास का होईना, या फळाचा एक तुकडा का होईना तू खाऊन बघ. तो एक जो तुकडा आहे किंवा एकच सीप आहे. तर तो सुद्धा त्यांच्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स कनेक्शन घडवून आणेल. त्यामुळे हा खात नाही, खात नाही असं न म्हणता एक घास खाल्ला तरी चालेल असं म्हणायला आपण शिकलो पाहिजे. त्याच्यातनं त्याची चव केव्हा ना केव्हा तरी डेव्हलप होईल. चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे नाक. आता वास या गोष्टीवर आपल्याकडे इतका कमी अभ्यास केलेला आहे किंवा ऑलमोस्ट त्याच्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. पण रिचर्ड फाइनमन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी मात्र वास घेणं आणि या सगळ्या विषयावर खूप अभ्यास केलाय आणि इथे मला तो एक थोडासा मांडावासा वाटतोय, की आदिमानवाच्या काळात जेव्हा माणूस होता त्यावेळेला जसं आपल्याला माहितीये, की कुत्र्याचं घ्राणेंद्रिय हे खूप सक्षम असतं आणि त्याला अनेक प्रकार आहेत आणि 2 वासांमधला फरक सुद्धा त्याला खूप पटकन कळतो. तितकं नाही तरी सुद्धा आपली ही खूप जास्त होती पूर्वीच्या काळात. कारण वासावरनच आपल्याला इथे धोका आहे का हे लोकांना कळायचं त्यावेळच्या आदिमानवाला हे कळायचं. पण हळू-हळू आपण ती क्षमता कमी-कमी करत आणलेली आहे. कारण एवढं कदाचित आपल्याला आता भीती नसते मनामध्ये, की आपल्या इथे कोण आहे का वगैरे. कोणापासून आपल्याला भीती आहे, धोका आहे हे काही नसतं फारसं. त्यामुळे आपणच ती क्षमता कमी केलेली आहे आणि या सायंटिस्टच्या मते ही क्षमता आपण कमी करायला नकोय. त्यामुळे वास्तविक आपल्याला स्कोप खूप आहे, की ज्या मुलांना आपण मुद्दाम, जाणीवपूर्वक अगदी समजा बकुळीचं फुल आहे, तर बकुळीच्या ताज्या फुलाचा वास कसा असतो आणि ते सुकल्यावर कसा येतो. समजा केळी आणली आपण, तर त्याचा वास कसा आहे आणि मग ते समजा खराब झालं, ते काय सुकल्यावरचा वास कसा आहे, ते खराब झालं तर त्याच्यावरचा वास कसा आहे, हे मुद्दाम वास देण्याची गरज आहे. कारण हे सुद्धा ब्रेन डेव्हलपमेंटचं एक साधनच आहे, असं आपण म्हणू. 5वं जे महत्वाचं आहे ते म्हणजे त्वचा हे ज्ञानेंद्रिय. ते बालवाडीच्या वर्गामध्ये जेवढं करून घेतलं जातं या स्पर्श या एका गोष्टीसाठी तेवढं पुढे नाही होत आपल्याच्याने. पण वास्तविक ब्रेन डेव्हलपमेंट त्याने सुद्धा होतं. त्यामुळे अगदी लहान मुलांच्या बाबतीत मला असं सांगावसं वाटतंय, की जेव्हा लहान मुलं गवतावर त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा ते गवताचा स्पर्श घेतात, तो स्पर्श त्यांच्यापासून हिरावून नाही घ्यायला पाहिजे. त्यांना चप्पल, बूट याच्यामध्ये अडकून ओल्या मातीचा स्पर्श समजा समुद्र किनाऱ्यावर कधी आपण गेलो, कोणी असेल मुंबईचं तर तिथला स्पर्श हे जास्तीत जास्त स्पर्श आपण त्यांना दिले पाहिजेत. सध्या फार घडून येते एक ते म्हणजे मुलांना बाजारातले क्ले आणून दिले जातात. अर्थात ते चांगले आहेत. पण नुसता क्ले वापरणं आणि त्याच्यापासूनच वेगवेगळ्या वस्तू करणं ही गोष्ट खूपच अपुरी आहे असं मला वाटतं. त्यापेक्षा आपण साधी कणिक, कोरडी कणिक, घरातली माती, घरातली साधी माती, त्याच्यानंतर शाडू माती, त्याच्यानंतर
रद्दी पेपरचा ओला गोळा, कापडाच्या चिंधीचा ओला गोळा, त्यानंतर क्ले असं जर आपण ठेवलं एक क्रम, तर या प्रत्येक स्पर्शाचा अनुभव वेगळा आहे आणि मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तो खूप उपयुक्त आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्या पंचेंद्रियांच्या गोष्टी आहेत, की ज्याच्याने ब्रेन डेव्हलपमेंट होतं आणि ज्या गोष्टी आपण करत नाही, त्याच्यावर आपल्याला लक्ष देण्याची खूप गरज आहे. आता हे झालं या पंचेंद्रियांच्या संदर्भात आणि खूप लहान मुलांच्या संदर्भात बोलले. आता थोडंसं पुढचे एक 10-15 मिनिटं मोठ्या मुलांच्या संदर्भात बोलते आणि त्यानंतर आपण प्रश्न घेऊया. त्या प्रश्नांच्या उत्तरांमधनं सुद्धा जे मी काही कव्हर करू शकले नाहीये ते कव्हर करायचा प्रयत्न करते. जसं मी म्हटलं, की 12 वर्षाच्या मुलांच्या पर्यंतचं जग त्यांचं खूप वेगळं असतं. थोडंसं पालक यांच्या जवळपास घुटमळत असतात, आपल्याकडे बघत असतात, आपण जे काही म्हणू ते ऐकत असतात. पुढे मात्र ह्या सगळी परिस्थिती बिघडते आणि मग आपल्याला वाटतं, की आपलं मूल वाया गेलं का? किंवा शाळांच्या संदर्भात खूप मोठे-मोठे प्रश्न असतात, की हा वर्ग ऐकतच या वर्गात उद्धट मुलं खूप आहेत. असे अनेक प्रश्न नंतर निर्माण होतात. पण ह्याच्या मागचं कारण आपण फक्त समजून घ्यायला पाहिजे. कारण ह्याच्या आपल्या सगळ्यांना माहितीये, की साधारणपणे टीन एज हा जो काळ आहे तो 13 ते 19 असा समजला जातो. पण आत्ताच्या काळामध्ये टीन एज हे 9 टू 19 असं धरलं जातंय. 9 टू 12 हा जवळपास प्री टीन एज आहे. आणि त्यामुळे त्याचे सिम्प्टम्स आपल्याकडे दिसायला लागतात. तरी आपली मुलं अजून लहान आहेत वगैरे, थोडी कोवळी असतात. त्यामुळे मी 10-11 वर्षापर्यंत तरी ते लांबवते. पण त्यानंतर मात्र मुलं खूप वेगळ्या पद्धतीने वागायला लागतात आपल्याला माहितीये आणि त्याचं कारण मला थोडं सांगायचंय इथे, की आपला जो फ्रंटल लोब आहे, त्या फ्रंटल लोब हा डेव्हलप व्हायला याच वयात सुरुवात होते. आणि खरं तर हे साजरी करण्याची गोष्ट आहे, कारण अडल्टहूडला सुरुवात इथनं झालेली आहे. आपल्याला ज्या वेळेला मुलं आणि पालक यांच्यामध्ये जेव्हा क्लॅशेस तयार होतात, तीच वेळ असते त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडण्याची. ती सुरुवात असते. ज्या वेळेला मुलं "मी हे का करायचं?" असा प्रश्न विचारतात किंवा "तुम्हाला काही कळत नाही, मला कळतंय." असं मुलं जेव्हा आई-वडिलांना आणि शिक्षकांना कदाचित म्हणतात, तर त्यावेळेला हे समजून घ्यायला पाहिजे, की ही त्याची अडल्टहूडची सुरुवात झालेली आहे ब्रेनमध्ये आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि फ्रंटल लोब मधला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे आता डेव्हलप व्हायला सुरुवात झालंय. काय आहे या अवयवाची मागणी? तर या अवयवाची मागणी अशी आहे, की आता मी मोठा झालोय किंवा मोठी झालेली आहे आणि आता मला सगळं समजतं. आपल्याला माहितीये, की खरं तर त्यांना त्या वयात फारसं समजत नसतं. ते अर्धवट वय असं आपण म्हणतो. पण खरं म्हणजे हा थोडा निगेटिव्ह शब्द आहे अर्धवट वय. ही त्याची इतकी छान अडल्टहूडची नाही, तर स्वतंत्र व्यक्तिमत्व उभारणीची सुरुवात आहे. त्यामुळे आपण ती सुरुवात जर त्याची छान करून दिली, तर पुढे त्याला कॉन्फिडन्स बिल्डिंगला ह्याचा खूप उपयोग होईल. पण आपल्या घराघरांमध्ये बरोबर उलटं घडतं बऱ्याच घरांमध्ये. ते म्हणजे मूल जेव्हा स्वतःची मतं मांडायला लागतं, काही आपल्या घरातल्या गोष्टी, काही गोष्टी पटत नाहीत. मग मुलं आर्ग्यू करायला लागतात आणि त्याच वेळेला त्यांना घालून पाडून, शिक्षा करून, मारून, "तू लहान आहेस, तुला काही समजत नाहीये, मोठ्यांचं ऐकायचं असतं. आम्हाला तुझं हित कळतं. आम्ही काय तुझे शत्रू आहोत का? मी जे सांगेन तेच ऐकायचं." हे जे काही आपले शब्द आहेत, तर ह्या किंवा वाक्य आहेत, तर ह्या वाक्यांमुळे त्याची स्वतंत्र तो जो एक फुलतोय आता, स्वतंत्र अडल्टहूडकडे चाललंय, तर त्याला आपण कुठेतरी थोपवण्याचा प्रयत्न करतो. पण मला तुम्ही सांगा, की ह्या सगळ्या शब्दांचा आणि वाक्यांचा काही उपयोग होतो का? की खरोखर मुलं स्वतःचा विचार बंद करतात आणि फक्त बाबा जे काय म्हणतात तेवढंच ऐकतात का? मुली फक्त आई जे म्हणेल तेवढंच फक्त आहे का? आई-बाबांना जे योग्य वाटतं तेवढंच फक्त ती करते का? हा महत्वाचा मुद्दा आहे इथे. त्यामुळे असं घडतं का हे मात्र बघायला हवंय. आणि जर घडत नसेल, तर आपली भाषा कुठेतरी चुकतीये. आपण मुलांना समजून घ्यायला कुठेतरी कमी पडतोय असा त्याचा अर्थ आहे. मुलं मोठी होणारच आहेत आणि मुलं मोठी होत असताना ते एक ना, एक वेगळं वळण आहे.
म्हणजे 10-12 वर्षापर्यंत मुलांचं एक एज असतं आणि तोपर्यंत मुलांचं एक वर्तन एक अगदी सगळ्यांना सरधोपट असं नाही. पण तरी सुद्धा आपण एक ढोबळ ठोकताळे तरी मांडू शकतो. त्यानंतर मात्र त्यांना त्यांची त्यांची वाट धरायची असते. त्यामुळे मुलांना स्वतंत्र विचार करू देत ना. फक्त ते विघातक नको व्हायला ही काळजी आपण घेऊया. पण आपले शब्द जे आहेत ना ते सगळे असे हुकुमशहा टाईपचे शब्द असतात. आणि त्यामुळे आपल्याच आई-वडिलांच्या बद्दल त्यांच्या मनात त्या वयापुरतीच परत त्या वयापुरती एक बंडखोरीची भावना निर्माण होते. आणि मग मुलांची वाक्य काय असतात, की तुम्ही मला समजून घेत नाही. मला काय हवंय ते तुम्ही मला कधी करू देत नाही. अशी काही घरातली मुलं बोलतात, पण काही घरातल्या मुलांना हेही बोलायला बंदी असते, कारण त्यांना गप्प केलेलं असतं. ह्या संपूर्ण काळामध्ये त्याच्या मेंदूशी, मनाशी इतका आतनं झगडा चालू असतो, की आपण त्याची कल्पना सुद्धा नाही करणार. त्यामुळे ही जी वाढत्या वयातली मुलं आहेत, त्यांना अत्यंत प्रेमाने समजून घेऊन कुठल्याही वळणावरती विघातक वळणाकडे जाणार नाहीत, विधायकच राहतील, ह्याचा प्रयत्न आपल्याला करता येतो. ते त्यांच्या पोटात शिरून, त्यांच्या मनात शिरून, त्यांचे मित्र बनून हे आपल्याला करता येईल. आपण म्हणू की तू माझा मित्र आहेस, तू माझी मैत्रीण आहेस, मला मैत्रिणीसारखं समज. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की ते पण आपल्याला मित्र-मैत्रीण समजतात. तर असं अजिबात नाहीये. मुलांना ज्या वेळेला वाटेल की आपल्या आई-बाबांना हे सांगावं, आपल्या आईला हे सांगावं किंवा आपल्या बाबांना हे सांगावं, त्याच वेळेला मुलं आपलं तोंड उघडतात, नाहीतर मुलं तोंड उघडत नाहीत. आता सुद्धा मी अनेकांना जर इथे प्रश्न विचारलाय की टीन एज मधल्या अशा किती गोष्टी होत्या की ज्या तुम्ही तुमच्या आई-बाबांना सांगितल्या, अगदी विश्वासाने सांगितल्या, तर खूप त्याचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे आणि त्यापेक्षा सर्व गोष्टी या त्यांच्या मित्र-मैत्रिणींना मात्र माहिती असतात. कारण मित्र-मैत्रिणींना सांगणं हे सोपं आहे. मित्र-मैत्रिणी हे समजून घेत असतात. ते काही रागवायला जात नाहीत, काही नाही. त्यामुळे मित्र-मैत्रिणींना यांचं सगळं माहिती असतं. आणि आई-बाबांना मात्र यांच्या जगात, भावविश्वात काय चाललंय याची जराशीही जाणीव नसते. तर ही जी काही आपली एक वेगळ्या वाटा तयार होतात. ह्या वाटा जर आपल्याला जरा कमी करायच्या असतील, आपल्यामधली दरी जर आपल्याला कमी करायची असेल, तर त्यांची जी हे टीनेजकडची वाटचाल आहे, ते वळण सुरू झाल्या जर आपण एक प्रकारचा विश्वास निर्माण केला आणि त्याच्या काही गोष्टी ऐकल्या, त्याच्या काही गोष्टींप्रमाणे त्यांना त्याच्या 2 गोष्टी करू दिल्या, 4 गोष्टी आपल्याच करायला लावल्या, तर मुलांचा आपल्याबद्दलचा विश्वास टिकून राहील. कारण आता टीनेज तर नाही, पण कॉलेज एकदा सुरू झाल्यानंतर इतकी प्रलोभन आहेत मुलांच्या समोर वेगवेगळी, की ज्याची आपल्याला जाणीव नाहीये. आपला जो काळ म्हणजे पालकांचा जो काही काळ आहे तो आता बदललेला आहे आणि मुलांचा काळ सुरू झालेला आहे. मुलांच्या काळामध्ये त्यांना वेगवेगळी प्रलोभनं तर आहेतच, पण खूप काही धोकादायक परिस्थिती त्यांच्या समोर आहे. तर या सगळ्या परिस्थितीतनं त्यांना त्यांचा मार्ग काढायचा आहे. त्यामुळे मी सांगतो ते कर, असं न म्हणता तुझा तू विचार करून योग्य मार्ग काढ. कारण प्रत्येक वेळेला मी तुझ्या बरोबर नसणार आहे. समजा काही परिस्थिती तिथे उद्भवली, तर तुलाच त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे. हे जेव्हा आपण मुलांना शिकवू आणि मुलांना त्याप्रमाणे घडवू, नुसतं शिकवणं महत्वाचं नाहीये, सांगणं महत्वाचं नाहीये. त्याप्रमाणे जर त्यांना घडवू तर अत्यंत वाईट त्यांच्या समोर जरी परिस्थिती आली तरी सुद्धा ते स्वतःचा मार्ग काढू शकतील. आपल्याला आयुष्यभर आज्ञाधारक मूल तयार करायचं नाहीये, तर सेल्फ कॉन्फिडंट मूल तयार करायचंय. ते कॉन्फिडंट असलं पाहिजे, त्याला माहिती पाहिजे की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. आणि ज्यावेळेला त्याच्यासमोर वाईट उभं राहील त्यावेळेला त्याच्यामध्ये ती एक क्षमता पाहिजे की हे वाईट मार्ग आहे आणि मला त्याच्यात नाही जायचं त्या मार्गावर. इथे प्रत्येक वेळेला ते मूल तुम्हाला घरी येऊन विचारणार नाहीये किंवा शिक्षकांना विचारणार नाहीये की आता मी काय करू. ते मूल त्याचा निर्णय घेणार आहे आणि मोकळं पण होणार आहे. तो निर्णय बरोबर घ्यावा त्यांनी, ह्याची तयारी आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यासाठी जे काही मी मगाशी म्हटलं की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप होतोय, तर आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी. आता त्याला असं वाटतंय ना की आपण मोठं झालोय किंवा तिला असं वाटतंय की आता आपण मोठे झालोय,
तर मोठ्या माणसांची जी काही कामं असतात, ती जर आपण त्यांना सोपवली, तिला आपणच मोठं समजलं, तर हा प्रश्न बऱ्यापैकी सुटतो. त्यांना कामं अशी मोठ्यांच्यासारखी द्यायची म्हणजे मग त्यांना असं वाटतं, की हां, आपले आई-बाबा आपल्याला आता मोठं समजायला लागलेत. लहान मूल समजत नाहीत. आणि मग बऱ्यापैकी मुलं आपल्याशी जोडून राहतात. त्यांच्यासमोर कोणतेही प्रश्न निर्माण झाले, तर ते आपल्यापाशी येऊन सांगतात, डिस्कस करतात. ही हे हेल्दी फॅमिली आहे असं मला वाटतं. पण ज्यावेळेला मुलं आता आणि एकदा 19-20 वर्षाची झाली, की तर त्यांनी प्रिपेअरच व्हावं पूर्णपणे. पण त्याच्या अलीकडचा जो खूप घातक जो काळ आहे, तो म्हणजे 10वी 9वी खरं म्हणजे. 9वी, 10वी, 11वी, 12वी एवढी 4 वर्ष जर आपण मुलांची सांभाळू शकलो या संदर्भात, तर बऱ्यापैकी आपली मुलं चांगल्या वळणावर राहतील. त्यांना चांगल्या पद्धतीने आपण शिक्षणासाठी प्रवृत्त करू शकू. नाहीतर आपल्याला आता दिसतंय, की मुलांना शिकायचं नसतं. कॉलेजच्या प्राध्यापकांना जर विचारलं, तर त्यांच्याकडे त्यांचे अनुभव तर इतके वेगळे आहेत शाळेतल्या सगळ्या अ, शिक्षकांच्या अनुभवापेक्षा, की त्यांना रागवायचं नाही. त्यांना काहीच म्हणायचं नाही. वर्गात आले तर या म्हणायचं. लेक्चरला का बसत नाही विचारायचं नाही. परीक्षा द्यायला या म्हणायचं. अशी सगळी परिस्थिती कॉलेजमध्ये आहे आणि अजूनही अनेक घातक प्रकारचे आपल्याला माहिती आहेत, व्यसनं आहेत खूप सारी. अगदी हातातोंडाशी आहेत ती सगळी व्यसनं त्यांना मिळतंय सगळं. हा मोबाईलनी उरलं-सुरलं सगळं मोबाईलनी काढून घेतलेलं आहे. समाजात फार वेगवेगळ्या परिस्थितींना मुला-मुलींना तोंड द्यावं लागतंय. त्याच्यासाठी सुद्धा हे सगळा मोबाईल आणि हे सगळं तंत्रज्ञान जे त्याच्या हातात येऊन बसलेलं आहे ते खूप घातक आहे. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे विशेष घातक आहे. कारण एखादी मुलगी रस्त्याने चाललेली असेल, एखाद्या दुकानात गेली असेल, तर तो समोर बसलेला दुकानदार नक्की त्या मोबाईलवर आत्ता काय बघतोय? रस्त्याने चालणारा तो कोपऱ्यावरचा माणूस आत्ता त्याच्या मोबाईलवर काय बघतोय आणि त्याच्या मनामध्ये आता नेमकं काय चाललंय, हे त्या मुलींना माहिती नसतं. आणि गेल्या काही वर्षांमध्ये जे सगळं हे अल्पवयीन मुलांच्याकडनं जे काही घडणारे गुन्हे आहेत, हे जर बघितले तर त्याचा थेट संबंध मोबाईलशी जोडला जातो असं मला वाटतं. त्यामुळे हे सगळ्या थ्रेट्समधनं आपल्याला मुलांना आपल्या बाहेर काढायचंय कुठल्याही परिस्थितीत आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवणं, त्यांच्यावर लक्ष दुप्पट ठेवणं, दुप्पट-तिप्पट लक्ष ठेवणं, पण त्यांच्यावर विश्वासही ठेवणं आणि त्यांना किमान वयाच्या 19 वर्षापर्यंत तरी 19-20 वर्षापर्यंत तरी आपण मित्र आहोत, याची जाणीव मुलांना झाली पाहिजे. तुम्हाला होऊन उपयोग नाहीये, पालकांना होऊन उपयोग नाही. आपण कितीही मुलांना मित्र मानलं तरी ते आपल्याला मित्र मानतात का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं, की मुलांचा हा वयोगट सांभाळण्यासाठी त्यांच्यावर लहानपणापासनं एक मैत्रीचा संबंध ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि आता हे मेंदू विज्ञान आपल्या हाताशी आहे, त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय हे आपल्याला समजू शकतं. काय त्यांची परिस्थिती आहे हे आपल्याला समजू शकतं. आणि हे जे काही वातावरणातनं त्यांना शिक्षण मिळतं आहे, म्हणजे अगदी मी जे काही पहिल्यांदाच पंचेंद्रियांपासून सुरुवात करून मोबाईलवरनं जे काही सहज शिक्षणच आहे हे एक प्रकारचं, की जे नको ते शिक्षण आहे. पहिल्यापासून मी जे द्यायचं आहे ते आणि जे द्यायला नको आहे ते या दोन्हीबद्दल बोलतेय, कारण ते दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर असा एक विषय मला तुमच्यासमोर मांडायचा होता. आता तुम्ही जर तुमचे प्रश्न विचारले, तर त्या अनुषंगाने मी उत्तरं देऊन पुन्हा मेंदूतल्या काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील, तर त्या उत्तरांमध्ये सुद्धा मी कव्हर करू शकेन. तर तुम्ही प्रश्न विचारायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद ताई. आता जर आपल्याला प्रश्न विचारायचे असतील आपल्या मुलांसंदर्भात किंवा हां. आतापर्यंतच्या आलेल्या हो. माहितीच्या संदर्भात, तर आपण रेज हँड हे फीचर वापरू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न लिहू शकता. मला इथे हां. वेट प्रश्न करते. दिसले तर मी उत्तरं देईन. तोपर्यंत तुम्ही विचारायला हरकत ओके. नाही. एक प्रश्न आहे ताई माझ्यापर्यंत आलेला आहे जो, की which are the schools हं, following हं. self directed learning in Pune and Mumbai? कळला नाही मला. ऐकू नाही आला प्रश्न. Which are the schools following self हं. directed learning in Pune and Mumbai?
सेल्फ डायरेक्टेड लर्निंग Sorry, I कोणत्या don't know about शाळांमध्ये this. चालते? हा, पुणे आणि मुंबई पैकी तुम्हाला माहित असलेल्या शाळांची नावं जर सांगता. Oh, yes, I heard, but I don't know about these schools which are running self-directed schools. I don't know. ओके ओके. Hmm. आणखी काही प्रश्न? मी बघते आहे पार्टिसिपेंट्स कडनं काही प्रश्न आहेत. एक प्रश्न आला आहे की रेस्टफुल स्लीप करता काय करावे? पण कोणत्या वयोगटासाठी? ओके. आणि दुसरा प्रश्न घेऊया तोपर्यंत की इफ द चाइल्ड इज नॉट विलिंग टू लर्न सम सब्जेक्ट्स व्हॉट शुड बी डन? If child does not want to learn any particular subject, Yes, some subjects. What should be done? it's very personal case. ओके. आणि मगाचा जो प्रश्न And होता तो 3 वर्षाच्या yes, we मुलाच्या have to संदर्भात. ask some questions to him. हा, 3 वर्षाचं मूल, मग ते काय तुम्ही शाळेत पाठवता का त्याला? नाही, रेस्टफुल स्लीप करता काय 3 करावे? वर्षाचं मूल. हा. अच्छा. नाही, जर कोणत्याही वयोगटामध्ये जर मुलाला स्लीप नसेल, म्हणजे चांगल्या प्रकारे ते झोपत नसेल, तर याचा अर्थ एकच आहे की त्याच्या मनामध्ये कोणती तरी भीती आहे, नकारात्मक भावना आहे आणि त्यामुळेच मुलं योग्य प्रकारे झोपत नाहीयेत असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे काय त्याच्या मनामध्ये भीती आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल आणि त्याप्रमाणे बघावं लागेल की का बरं या मुलाला झोप येत नाहीये. ओके. अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा भीती या एका भावनेमुळे झोप येत नसते. पल्लवी मॅडमनी त्यामुळे ते बघावं लागेल की प्रश्न का नाही झोप येते ते. ओके. सो पल्लवी मॅडमनी एक प्रश्न विचारलाय की मुलांना इंद्रियांद्वारे अनुभव किती वर्षापर्यंत द्यावेत? त्याला काही एज नो बार. At any age we can learn through these. आपण या वयात सुद्धा शिकतोच ना पंचेंद्रियाद्वारे. त्यामुळे असा काही मुद्दाच नाहीये, म्हणजे फक्त ते एक आहे. हा, एक असं उत्तर असू शकतं की द लर्निंग एक्सपिरियन्सेस शुड बी वुवन इन ग्रेडेड सिस्टीम. म्हणजे तुम्ही 3 वर्षाच्या मुलाला तेच दाखवलं आणि 5 वर्षाच्या मुलाला तेच दाखवलं तर मात्र ते कंटाळा येईल त्याला. त्यामुळे इट शुड बी ग्रेडेड. चित्रशैली जे मी मगाशी म्हटलं ते समजा तुम्ही 10-12च्या मुलाला दाखवलं, पण तेच तुम्हाला 14व्या वर्षी नाही दाखवाल. तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल किंवा त्या मुलाला शोधून काढावं लागेल आपलं असं काहीतरी करावं लागेल. ओके. आणखी एक प्रश्न आलाय की इफ अ चाइल्ड लॉसेस इंटरेस्ट इन एनी सब्जेक्ट ड्यू टू फोर्स प्रेशर एक्सेट्रा एट स्कूल, how can parents develop interest in that particular subject? But school is giving pressure on him. Yes. And he lost his Then interest. how should we? त्या मुलाला त्या शाळेतनं काढा. कारण अनेक ठिकाणी असंच दिसतंय की मगाशी जो शब्द खूप जाणीवपूर्वक वापरले होते की मुलांना जी काही सक्ती केली जाते, जबरदस्ती केली जाते ऍट द एज ऑफ 3, प्रेशराईज करण्याचं काहीच कारण नाहीये. आपल्या सगळ्यांना ब्रेन बेस्ड लर्निंग माहिती आहे. त्यामुळे वयवर्ष 6 हे तर आपण म्हणतो की दिस इज फॉर्मेटिव्ह इयर्स फॉर ऑफिशियल लर्निंग. त्यामुळे त्यावेळेला जर आपल्याला मुलांना शिकवायला सुरुवात करायची आहे असं आपण म्हणतोय, त्याच्या आधी आपण प्री प्रायमरी मध्ये दे कॅन ओनली प्ले अँड प्ले विथ लर्निंग हे असं चालू राहायला पाहिजे, असं आपल्याला माहितीये की हे असं असतं. आणि थोडस आता मी थोडा वेळ घेते ह्या प्रश्नाचं जरा नीट उत्तर देते
की pre-primary education is a worst in Maharashtra right now, and because of maybe English medium schools or the schools which are very much keen about their education, and not only education, but they wanted to just discipline children. They wanted the children who are very clever, intelligent, but त्यांचं बालपण घालवून त्यांना शिकवायचं असं ज्या ज्या शाळांमध्ये होतंय, त्या शाळांच्याकडनं काही अपेक्षा माझी स्वतःची नाहीये. आणि अशा शाळातल्या एका दोघांचा हा प्रश्न नसतो, तर अनेकांचा हा प्रश्न असतो की काय करायचंय मग. त्यामुळे मला इथे असं सांगावंच वाटतंय की जितक्या लहान वयामध्ये आपण प्री प्रायमरी मध्ये घालतो ऍट द एज ऑफ 3, 2.5, आणि स्कूल्स प्रेशराईज करतात की हे यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगते, सिलेबस जे आहे आपलं, प्री प्रायमरीचं सिलेबस काय आहे, आपल्याकडे A to Z रायटिंग मध्ये, ते पण कर्सिव्ह 1 to 100 नंबर रेकॉग्निशन, आणि काही काही ठिकाणी तर 1 to 100 रायटिंग मध्ये सुद्धा. आता हे 3 ते 5-5.5 वर्षाच्या मुलांच्याकडनं प्रेशराईज करण्याच्याही पलीकडचा जो शब्द असेल तो वापरायचा इथे आपण, कारण हा भयानक प्रकार शाळांमध्ये चाललेला आहे. आणि जर आपण कुठलेही अमेरिकन, युरोपियन सिलेबस काढून बघितले तर त्यांच्याकडे नंबर रेकॉग्निशन हे फक्त 1 to 20 आहे, त्याच्या पुढे नाही. A to Z त्यांना रायटिंग मध्ये शिकवत नाहीत प्रायमरीला. आणि यामुळे तिथल्या मुलांचं एज्युकेशन हे लहानपणी अत्यंत नीट पद्धतीने होतं, आणि पुढे त्याचा प्रॉब्लेम येत नाही. आणि आपल्याकडे प्री प्रायमरीज आर जस्ट लाईक अ क्रुएल प्लेस फॉर चिल्ड्रन. मी अत्यंत जबाबदारीने हा शब्द वापरतेय. इट्स अ क्रुएल प्ले फॉर चिल्ड्रन, कारण तिथे त्यांना खूप प्रेशराईज केलं जातं की तुम्ही हे आलंच पाहिजे. आणि हे का क्रुएल प्लेस आहे हे मी तुम्हाला सांगते की त्यांचं जे वय आहे त्या वयाला अजूनही त्यांना जी आपल्या डोळ्यातले जी आपली डोळ्यातल्या बुबुळं असतात ती सुद्धा अजून स्थिर झालेली नाहीयेत. वय वर्ष 3 ला 4 ला त्यांची ही बुबुळं स्थिर झालेली नाहीयेत, आणि आपण त्यांना असं सांगतो की या चौकोनामध्ये ए लिही, चुकलं चल 10 वेळा लिही, 20 वेळा लिही. त्यांचे अजून डोळे स्थिर झालेले नाहीयेत आणि आपण त्यांना सांगतोय की तुम्ही हे लिहा. त्यांनी टाळाटाळ केली तर त्यांना मारलं जातं, मारून मुटकून धाक दाखवून अभ्यासाला बसवलं जातं. एवढंच नाही तर त्यांना पनिश केलं जातं, आणि पनिशमेंट अशी दिली जाते की हे तू 10 वेळा चुकीचं लिहिलं ना, आता परत 10 वेळा लिही. त्यांच्या डोळ्यांचं काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर मला द्या. इतक्या लहान वयामध्ये त्यांच्या डोळ्यांवर जर आपण असे ताण दिले तर त्या डोळ्यांचं काय होईल थोड्या दिवसांनी. त्यामुळे सगळ्यात पहिलं क्रुएल्टी ही आहे की अजून त्यांचे डोळे स्थिर झालेले नाहीयेत आणि आपण त्यांना हे चौकोनामध्ये अक्षर काढायला सांगतोय, अल्फाबेट्स काढायला सांगतोय. हा एक मुद्दा. दुसरा असा एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये की हँड आय कोऑर्डिनेशन हा एक भाग असतो आणि तो हळूहळू येतो. तुमचं मूल लहान आहे याचा अर्थ त्याला हँड आय कोऑर्डिनेशन लगेच आलंच असं नाही आहे. हँड आय कोऑर्डिनेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मुलांकडनं रायटिंग करून घेऊ नये. एवढी साधी गोष्ट ज्या शाळांना, ज्या टीचर्सना समजत नाही, ज्या स्कूल मॅनेजमेंटना समजत नाही, त्यांच्या पुढे आपण काय बोलणार आहोत. तिसरी महत्वाची गोष्ट, आणि हे सगळं जागतिक शिक्षण तज्ञांनी मान्य केलेल्या गोष्टी आहेत, या माझ्या मनाच्या मी सांगत नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत
6वं वर्ष पूर्ण होत नाही किंवा 6वं वर्ष लागत नाही तोपर्यंत मुलांचे मनगटाचे स्नायू डेव्हलप झालेले नाहीयेत. आणि तेव्हाच आपण त्यांना सांगतोय की तू लिही. आणि जेव्हा प्री प्रायमरी मध्ये जी मुलं हे सगळं सफर करतात, दिस इज नॉट अ लर्निंग, दिस इज नॉट एज्युकेशन, दिस इज फार अवे फ्रॉम सहज, हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जर असं असेल तर ती मुलं पहिली ते दुसरी तिसरी ज्यावेळेला त्यांचं वय असतं की काहीतरी नवीन शिकायचंय, काहीतरी नवीन मला समजायला हवंय, क्युरिओसिटी, हे सगळं बंद होतं आणि मुलं फक्त चिडचिडी होतात. मुलं काहीही करत नाहीत. त्यांना किती वेळा अभ्यासाला सांगा, ते काहीही करत नाहीत. याचं कारण त्यांना या अर्ली टेंडर एज मध्ये असं प्रेशराईज केलेलं आहे. हे सगळं आता शाळांमध्ये अतिशय अवघड चाललेलं आहे. ज्या टीचर्सने मी बोलते की हे सगळं खूप अवघड आहे, वाईट आहे. हे मुलांच्या संपूर्ण जनरेशन साठी 1-2 मुलं नाही ना अशी की जी सफर होत आहेत. अनेक अशी मुलं आहेत, म्हणजे टीचर म्हणते अख्खं जनरेशन आहे की जे अशा शाळांच्या चंगुलमध्ये फसले आता. त्यामुळे श्रुतीताई, आपल्या टीचर्स म्हणतात की टीचर्स जे बोलले तर ते म्हणतात की स्कूल मॅनेजमेंटचाच असा आहे, त्यांनी कुठनं सिलेबस शोधून काढलेला आहे माहिती नाही. पण जर आपण एक सिलेबस त्यांना दाखवू शकलो, म्हणजे नुकतंच आम्ही ते फिनलंडचे एक वर्कशॉप केलं, तर त्यांच्याकडे तर 7 वर्षापर्यंत मुलं शाळेतच जात नाहीत. 7व्या वर्षी मुलं शाळेत जातात आणि त्यांच्यानंतर त्यांचं नंबर रेकॉग्निशन आणि अल्फाबेट रायटिंग आणि अमुक तमुक सगळं सुरू होतं. आणि तरी सुद्धा त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. मग आपण आपल्या मुलांबरोबर काय करतोय नेमकं? म्हणजे दिस इज नॉट अ ब्रेन डेव्हलपमेंट, दिस इज अपोजिट टू ब्रेन डेव्हलपमेंट. हा मॅडम, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारत होतात. स्मिता जीवतोडे आपल्याला प्रश्न विचारत आहे. मी त्यांना अनम्यूट केलं आहे. तर ओके. श्रुती मॅम नमस्कार. तुम्ही जे आता प्री प्रायमरीच्या मुलांबद्दल बोलल्या त्याच्याशी मी म्हणजे संपूर्णपणे मी तुमच्या मताशी सहमत आहे. ऍक्च्युली मला सांगायला तुम्हाला आनंद होतो की आमच्याकडची प्री प्रायमरीची मुलं सुट्टीच्या दिवशी पण घरी राहायला तयार नसतात. वी आर कम्प्लिटली ऍक्टिव्हिटी बेस्ड स्कूल. पण तुम्ही जसं म्हणाला की रायटिंग स्किल्स ते थोड्याफार प्रमाणात आम्हाला घ्यावंच लागतं, बिकॉज इट इज अ प्रेशर फ्रॉम सोसायटी ऑल्सो. कारण पेरेंट्स बाकीच्या शाळांशी कम्पेअर करत असतात. तर त्यांच्या शाळेत एवढं सगळं झालंय, तुम्ही तर मुलांना अजून एबीसीडी पण नाही शिकवलं. माझ्या मुलाला एबीसीडी पण बोलता येत नाही. ते थोडंसं अशा पद्धतीचं प्रेशर असतं. त्याच्यामुळे काही वेळा थोडं त्या अनुषंगाने प्लॅनिंग करावं लागतं सिलेबसचं. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. आताची जी सिच्युएशन आहे, ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत आणि अजूनही अनप्रेडिक्टेबल आहे. शाळा कधी सुरू होतील हे आपण सांगू शकत नाही. हायस्कूलचे क्लासेस ऑनलाईन सुरू झालेले, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये प्री प्रायमरीची जी मुलं आहेत, जसं तुम्ही म्हणाले की त्यांचे बुबुळं अजून स्थिरावली नाहीत आणि त्यांना शक्यतो स्क्रीन देऊ नये. पण आताची जी सिच्युएशन आहे, अशा सिच्युएशन मध्ये आपण लहान मुलांसाठी म्हणजे प्री प्रायमरीची मुलं, त्या व्यतिरिक्त प्रायमरीची मुलं म्हणजे 5th स्टँडर्ड पर्यंत, त्यांच्यासाठी कशा पद्धतीने शैक्षणिक धोरण आखायला पाहिजे येत्या 2-3 महिन्यांसाठी? सर्व वयाच्या मुलांच्यासाठी थोडं थोडं मी सांगते. 8वी ते 10वीच्या मुलांचा प्रॉब्लेम नाहीये, त्यांना ऑनलाईन बसता येऊ शकतं. त्याच्या आधी जी सगळी मुलं आहेत प्री प्रायमरी, तर प्री प्रायमरी टू असं वाटतं 4th स्टँडर्ड पर्यंत, तर मला असं वाटतं की मुलांना प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा पेरेंट्सना जर तुम्ही एक ईमेल दिला किंवा व्हॉट्सअपवर आजच्या ऍक्टिव्हिटीज असं म्हणून तुम्ही एक दिलं आणि फक्त ऍक्टिव्हिटी घेतल्या, म्हणजे अक्षरशः जसं की आपण उन्हाळी दिवाळी शिबिर घेतो, एखादा छान समर कॅम्प असतो, त्याप्रमाणे जर तुम्ही फक्त म्हणजे पेरेंट्स ते घेऊ शकत असतील समजा आणि त्यांना फक्त घ्यायचं हे माहित नाहीये, तर तेवढा आपण ऍक्टिव्हिटीज जर त्यांना पुरवल्या तर ते घेऊ शकतात आणि त्याचा फीडबॅक त्यांना मागवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ की या विषयावरचं पिक्चर काढून घ्या किंवा एक पिक्चर काढून घ्या किंवा त्यांच्याकडनं हे करून घ्या, तर पालक ते करून घेतील आणि तुम्हाला ते सबमिट करतील परत ऑनलाईन. त्याच्यासाठी मुलांनी मोबाईलवर आणि लॅपटॉपच्या समोर बसण्याची मला आवश्यकता वाटत नाहीये 4थी पर्यंतच्या.
आणि मगाशी तुम्ही जे तुमच्या शाळेच्या संदर्भात बोललात त्याबद्दल मला असं म्हणायचं की सोसायटीकडनं प्रेशर आहे आणि सोसायटीच्या प्रेशरमुळेच हे सगळं गणलेलं आहे अक्षरशः संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम रिगार्ड प्री प्रायमरी ओनली. ते जे काही सगळं झालेलं आहे पण सोसायटी इज नॉट लर्नेड, दे आर नॉट एज्युकेशनिस्ट, दे इव्हन डोंट नो व्हॉट इज एज्युकेशनल सायकोलॉजी, दे डोंट नो व्हॉट इज सायकोलॉजी, व्हॉट इज चाइल्ड सायकोलॉजी. सो व्हाय आर दे टेलिंग देअर ओपिनियन्स टू अस अँड व्हाय आर वी लिसनिंग टू देम? हे सगळेच प्रश्न आहेत आपल्याच्या समोर. त्यामुळे सोसायटीकडनंच होतं हे. आणि मला तर हेही माहितीये की पेरेंट्सच हे करतात. तुम्ही जे मुद्दा मांडला तो बरोबर आहे. पण याच्यासाठी जर आपल्या परिसरातल्या एक 10-15 शाळा जर आपण निवडल्या, त्यांच्याशी जर आपण बोललो की आम्हाला हे नाही करायचंय, ऍज पर एज्युकेशनिस्ट, वर्ल्ड वाईड एज्युकेशनिस्ट म्हणजे जगभरातले शिक्षण तज्ञ हे सांगतात की तुम्ही तुमच्या भाषेत शिका, तुम्ही दुसऱ्यांच्या भाषेत, तुम्ही आमच्या भाषेत का शिकता? असं जेव्हा एखादा युरोपियन शिक्षण तज्ञ आपल्याला सांगतो, त्याच्यावर लेख लिहितो. आपली जी काही इंडियन कंडिशन ऑफ सेकंड लँग्वेज लर्निंग आहे, फर्स्ट लँग्वेज लर्निंग आहे, की तुम्ही आमच्या भाषेत शिकवू नका, तुम्ही तुमच्या भाषेत शिकवा. हे जेव्हा आपल्याला जागतिक दर्जाचा शिक्षण तज्ञ सांगत असतो त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट ऐकायला हवी. त्यावेळेस परिसरातल्या जर 10-15 शाळांनी मिळून ठरवलं की आम्ही ह्या पद्धतीचा सिलेबस नाही करणार आहोत, आम्ही मुलांना नाही शिकवणार आहोत, आम्ही नाही लिहायला लावणार आहोत आणि जसं मुलं पहिलीत जातील तसं आम्ही ते त्यांच्याकडनं करून घेऊ. आणि आपल्याला माहिती आहे की आपण सगळेजण पूर्वी काही बालवाडीमध्ये शिकत नव्हते, पहिली नंतर शिकवून आपल्याला येतं. आणि ते ऍक्च्युली मॅम तुम्हाला एक सांगायला त्यामुळे मला अजून आपण किती आवडेल. ठाम आहोत आणि आपण किती ऍक्च्युली आम्ही जास्ती फोकस LSR स्किल्स वर देतो. रायटिंग स्किल्स आम्ही सगळ्यात शेवटी वापरतो. त्याचप्रमाणे आमची स्कूल ऍक्टिव्हिटी बेस्ड स्कूल आहे. तर जास्ती फोकस आपण मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट वर देतो. पण त्याची ऍक्च्युली आमची शाळा त्याच्यासाठी डिफेम आहे. सगळ्यांनीच असं करायला हवं ना. नाही, तुमच्या शाळेमध्ये फक्त ऍक्टिव्हिटीज सगळ्यांनीच असंच करायला हवंय. पण नाही होत आहे. आणि कसं आहे आमची म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये त्याच्यामुळे नाही, पेरेंट्सना समजून सांगावंच लागेल. एक्झॅक्टली. बट द चेंज विल टेक मच मोर. पण आपण जर पेरेंट्सना हे समजावून सांगितलं, तुम्ही जर एक पेरेंट्स मीटिंग घेतली आणि तेव्हा जर तुम्ही असं समजावून सांगितलं की या गोष्टी अशा घडतात, तर पेरेंट्स काय म्हणतील की नाही त्यांच्या डोळ्यात काही त्रास झाला चालेल पण शिकवा, असं पेरेंट्स म्हणतील असं वाटतं का? त्यामुळे तुमची एक स्कूल यासाठी काही करू शकत नाही, पण तुमच्या परिसरातल्या एक 15 शाळा प्री प्रायमरी जर तुम्ही घेतल्या आणि सगळ्यांनी जर हा स्टान्स ठेवला तर कदाचित आपण सोसायटीला शिकवू शकतो, त्यांना सांगू शकतो, पेरेंट्सना एज्युकेट करू शकतो की अरे आपण हे तुला भल्यासाठी नाही करत आहोत. मग सगळे प्रश्न पुढे सुरू होतात ना, 2री, 3री, 4थी, 5वीत, की आम्हाला मुलांना लिहायचंच नसतं, मुलांना काही करायचंच नसतं, असं सगळं सुरू होतं. मग ओके, त्यामुळे ज्या प्री प्रायमरी चांगल्या शाळा आहेत आपल्याकडे की ज्या काहीही झालं तरी सुद्धा त्या लेखन नाही ते नाहीच सुरू करत. लेखन पूर्व ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, प्री रिडिंग ऍक्टिव्हिटीज आणि प्री रायटिंग ऍक्टिव्हिटीज, त्या मात्र भरपूर करून घेतात अशा शाळा. सुवर्णा मॅडम एक विचारणार आहेत प्रश्न. मी अनम्यूट केला मॅडम तुम्हाला. नमस्ते श्रुती मॅम. मी तुमचे सकाळमध्ये आलेले सदर वाचतेय, तेव्हा माझी मुलं लहान होती आणि मला ऍक्च्युली असं सध्या माझा प्रश्न आहे की मी माझ्या मुलांना अगदी तुम्ही जसं सांगता की अगदी मोकळ्या वातावरणात त्यांच्या कलेनं घेत अशा पद्धतीने वाढवलं. इव्हन माझा मुलगा आत्ताच 2रीला आहे आणि तो मराठी माध्यमात मी त्याला घातलंय, जिथे माझी मोठी मुलगी 7वीला आहे आणि ती इंग्लिश मिडियमला आहे. इंग्लिश मिडियम आहे पण लिहिण्याची माध्यम इंग्लिश आहे, शिकवण्याची भाषा मराठी आहे. तर मी हे सगळं स्वातंत्र्य मुलांना दिलंय. तुम्ही जसं सांगताय तसं मी वागतेय, पण मी जेव्हा कम्पेअर करते म्हणजे इनडिरेक्टली ते होत असतं आपल्या मनामध्ये की इतर मुलांबरोबर, कॉन्व्हेंटच्या मुलांबरोबर किंवा इंग्लिश मिडियमच्या, तर तेव्हा असं वाटतं अरे माझी मुलं खूप साधी राहिली आहेत, माझ्या मुलांना बऱ्याचशा गोष्टी या कॉन्व्हेंटशी रिलेटेड ज्या असतात त्या माहित नाहीये. मग भीती वाटते कुठेतरी, अरे माझी मुलं मागे नाही पडणार मग या सगळ्या याच्यामध्ये.
आणि मग तेव्हा जरा कन्फ्युज झालं होतं. इवन इंग्रजी याचा जर विचार कराल तर तो प्रॉब्लेम नाहीये माझ्या मुलांना, कारण माझा नवरा कॉन्व्हेंट मधला आहे, मी सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकले, त्यामुळे ते मुलांना सहज झालंय, माहित झालंय. पण मला असं वाटत होतं की मुलांना बेसिक आपल्या संस्कृतीचं ज्ञान मिळावं म्हणून मी मराठी माध्यमात घातलंय. पण मला भीती वाटते खरंच की हे पुढे जाऊन खरंच हे याचा फायदा होईल. माझी मुलं संवेदनशील झाली आहेत आणि म्हणजे मी हा फरक खूप बघितलाय कॉन्व्हेंटच्या तो मुलांमध्ये. तर आहे महत्वाचा मुद्दा. हो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं की त्यांना तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचे चान्सेस मात्र दिले पाहिजेत, की ज्याच्यामुळे म्हणजे थोड्या तुम्ही कुठे राहता? कुठल्या शहरात किंवा गावात राहता तुम्ही? एक मिनिट ताई, मी त्यांना त्यांच्यापर्यंत प्रश्न पोहोचत नाहीये बहुतेक. हा एक मिनिट मी करतीये त्यांना अनम्यूट. हॅलो. तर तोपर्यंत मी पुढे बोलते. हॅलो. हा आला का आवाज? कुठल्या शहरात गावात राहता तुम्ही? मी पुण्यातच राहते. पुण्यात शनिवार वाड्याजवळ राहते. पुण्यात राहत असाल तर किंवा इतरही कुठे कुठेही राहत असला तरी सुद्धा पुण्यासारख्या शहरात तर वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतात, त्यामुळे आपल्याला मुलांना तिथे पाठवता येतं आणि कुठल्याही प्रकारे मुलांना जसजसे ती मुलं पुढे जातील तसतसे ते कॉन्फिडंट असतात, त्यामुळे त्यांना त्याचा प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एक त्यांना शिकवावं लागेल, की जर आपल्याला हा प्रॉब्लेम आला तर आपण काय करायचंय त्यावेळेला, हा एक त्यांना करावं लागेल. आणि अनेक अशी उदाहरणं आहेत आपल्याला की ती मुलं त्यांची क्रिएटिव्हिटी जपतात आणि त्यामुळे कुठेही गेले तरी सुद्धा ते त्याच्यावर मात करू शकतात. आणि ज्या पण तरी सुद्धा ऍज अ पेरेंट तुम्हाला जी काही मनामध्ये भीती वाटते की आपल्याला नक्की आपली मागे पडत नाहीत ना, तर ते जे एरिया आहेत ते एरिया तुम्ही एकदा नीट नोट डाऊन करा की या एरियामध्ये किंवा कंपॅरिझन होत असते कुठल्याही कारणाने, तरी सुद्धा इथं माझं मूल मागे पडलंय असं जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या वेळेला त्याला त्या विषयातला स्कोप तुम्ही दे ना कुठे ना कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही त्याला तो स्कोप द्या, जेणेकरून तुमच्या मनातली भीती जाईल. नक्कीच. ओके ताई, एक प्रश्न आहे तुलसी तारे यांच्याकडनं. त्या म्हणतात की माझी मुलगी फर्स्टला आहे, तिला आता हिंदी, मराठी, इंग्लिश 3 भाषा येतात. ती खूप कन्फ्यूज होते की नक्की कशाला कोणत्या भाषेत काय म्हणतात. एक्झाम्पल बनाना, केळ, केला. हे कन्फ्युजन कसं टाळू शकतो? ते कन्फ्युजन ही ब्रेनची वाईट स्थिती तशी नाहीये त्या प्रकारे. कन्फ्युजन इज वन वे ऑफ लर्निंग अँड वन वे ऑफ असिम्युलेशन. त्यामुळे सुरुवातीला काही काळ हे कन्फ्युजन राहिलं तरी सुद्धा जसं तिला वेगवेगळ्या भाषांचे अनुभव येतील, म्हणजे तुम्ही स्टोरी सांगत असाल किंवा ती काहीतरी शिकत असेल, ती स्वतः स्टोरी वाचत असेल, ती लोकांचं बोलणं ऐकत असेल, त्या सर्व वेळेला ते आपोआप एक होत की ह्या शब्द या भाषेतला आहे. पहिली दुसरी पर्यंत तुम्हाला हे कन्फ्युजन दिसून येईल आणि त्याच्यानंतर ते एकदम गेलेलं असेल. जसे एक्सपिरियन्सेस मिळतात तसतसं ते जातं आणि आपल्या जिथं म्हणजे जगाच्या पाठीवर जिथे बायलिंग्वल लोक आहेत, सोसायटी बायलिंग्वल आहे, तिथे हे प्रॉब्लेम येतात, पण ते नॅचरल आहेत आणि त्याच्यातनं ते बरोबर कळतं मुलांना. जसे अनुभव मिळतील तसं त्यांना कळतं की हे आता हा शब्द नको वापरायला, आता हा शब्द वापरायला हवा. हे त्यांना ओझत होतं, ते ज्ञान त्यांना मिळतं. ओके ताई, मला इथे थोडंसं जोडावंसं वाटेल, कारण माझी मुलगी आता म्हणजे 2.5 ते 3 वर्षाच्या दरम्यान आहे, म्हणजे 2 वर्ष 6 महिने झालेले आणि तिला 5 भाषा येतात. म्हणजे मी मराठी आहे, माझे मिस्टर मल्याळी आहेत. वाह, ग्रेट. आणि इंग्लिश आमच्याकडे चालतंच, हिंदी पण चालतं, घरात आम्ही हिंदी बोलतो आणि तिची आत्या गुजराती आहे. तर तिला 5 भाषा येतात. या 5 पैकी 3 भाषा ती बोलू शकते.
पण माझं असं निरीक्षण आहे की जेव्हा केव्हा आम्ही बघतो तर ती स्वतःच त्याला सबस्टिट्यूट शब्द वापरते. जसं पप्पा हळूहळू गाडी चालव, पप्पा धीमे धीमे, पप्पा धीरे धीरे चला. तर असं लक्षात आलं की तिला जितकं ज्या लँग्वेज एक्सपोजर जास्त मिळत आहे तितकं तिचं कन्फ्युजन तितकं दूर होत चाललेलं आहे. आणि खूप लवकर भाषा ग्रहणाची तिची जी क्षमता आहे ती वाढताना दिसत आहे. तर आता मला 2 वर्षापर्यंत असं वाटत होतं की ती खूप कन्फ्यूज होणार. पण आम्ही तिला जेवढं एक्सपोजर दिलं प्रत्येक भाषेमध्ये बोलण्याचं, कारण माझे मिस्टर तिच्याशी मल्याळमच बोलतात, मी मराठीतच बोलते. माझी जी आहे तिची आत्या तिला गुजरातीतच बोलते. त्याच्यामुळे ती त्यांना तोच रिप्लाय देते, त्याच भाषेमध्ये ती रिप्लाय देते. तर असा पण एक एक्सपिरियन्स आहे की हळूहळू फार सुंदर आहे ही सगळी प्रोसेस आणि तुम्ही ही पाहिली आहे स्वतः, त्यामुळे फारच छान आहे. आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की जसं मगाशी म्हटलं, आता हे उदाहरण आहे आपल्या समोर की लँग्वेज लर्निंग, शॉवरिंग ऑफ लँग्वेज लर्निंग असं आपण जो टर्म वापरतो तर ती व्हायलाच पाहिजे. फक्त त्याच्यात सक्ती आणि जबरदस्ती आली ना की आपण अपोजिट दिशेला चालायला सुरुवात करू असं समजूच. हा, म्हणजे असं पण होतं की बोलताना उगाच नाही म्हटलं ना आपल्याकडे की आनंद. बोलताना असं होतं की ती मराठीत उत्तर देते आम्हाला कधी कधी. म्हणजे तिची आत्या गुजरातीत बोलली, ती मराठीत बोलते, पण आम्ही तिला कधीही फोर्स करत नाही की तू गुजरातीतच बोल म्हणून. तिला जी लँग्वेज तिथे बरोबर वाटली तिला बोलू देतो आणि सहजपणे ती मग आपली त्या टोन मध्ये हळूच येते. तर अशा प्रकारे पण कन्फ्युजन मुलांचं आपल्याला दूर करण्यास मदत होईल असं मला वाटते. आणि हे सगळं मी ते वाचन करताय तुमचं. आणि कन्फ्युजन इज अ फर्स्ट स्टेप. येस येस, एक्झॅक्टली. हे खूप चांगलं आहे, हे खूप छान आहे. आणि कन्फ्युज व्हावीत मुलं, काय आपण काय कन्फ्युज व्हावं. कारण कन्फ्युजन मधनं आपण एक स्ट्रेस येतो आपल्याला कन्फ्युजनचा, आणि तो स्ट्रेस हा चांगला स्ट्रेस असतो आणि त्याच्यातनं आपण विचार करायला लागतो, प्रवृत्त होतो विचार करायला आणि आपण एका योग्य निर्णयापर्यंत पण जातो. त्यामुळे कन्फ्युजन याला जोडून मला असं वाटतंय की चुका आणि शिका असं जे आपण म्हणतो तर ते खूप ब्रेनच्या दृष्टीने योग्य आहे. जसं आपल्याला पहिल्या दिवशी सायकल चालवता येत नाही, जसं आपल्याला पहिल्या दिवशी स्विमिंग येत नाही, त्याचप्रमाणे पहिल्याच दिवशी शिकवलं आणि आम्हाला अल्फाबेट आलं पाहिजे असं नाहीये. तर चुका ज्या काही मुलं करतात त्या ग्राह्य धरायला पाहिजेत आणि चूक झाली, हा ठीक आहे चूक झाली, पण आता असं कर, अशी जेव्हा आपली भाषा होईल ना तेव्हा आपली मुलं ना स्ट्रेस न घेता शिकतील. पुढचा प्रश्न घेऊया. ज्या मुलांना अभ्यास करायचा नसतो नेहमीच, म्हणजे करायला सांगितलं तर मुलं चिडचिड करतात, फक्त मोबाईल वरच्या गेम खेळायचे असतात त्यांना, दुसऱ्याचे काही ऐकायचे नसते, तर अशा मुलांना पालकांनी कसे समजवावे? मूल जर लहान असेल तर तो मोबाईल हातातनं काढायचा आणि कपाटाच्या वर ठेवून द्यायचा जिथे त्यांचा हात लागणार नाही. जेवढ्या लहान वयात मुलांना आपण मोबाईल देऊ तेवढं त्यांना लर्निंगची इंटरेस्ट कमीच होणार आहे. हे समीकरणच आहे. कारण ज्या वेळेला आपल्याला रेडी टू इट असं जेव्हा काहीतरी मिळायला लागतं रोजच्या रोज, त्यावेळेला आपण कशाला स्वतःच्या हाताने करायचा असं होतं. त्याच पद्धतीने मोबाईल हा खूप प्रमाणे घातक आहे, तो ब्रेनवर अत्यंत घातक परिणाम करतो आहे. त्यामुळे लहान वयाच्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये असं आम्ही अनेक वेळेला सांगतो. फक्त कोणाचा तरी आता एक प्रश्न होता निशा मॅडम, जरा तुम्ही बघते. त्यामुळे मोबाईल हा अत्यंत वाईटच आहे आणि तो मुलांना अभ्यासापासून दूर नेणार याच्यात काही शंका नाहीये. ऑनलाईन शिक्षण असं काही आयुष्यात काही असतं का लहान मुलांच्या? आय हॅव डाऊट अबाउट इट. देयर इज नो ऑनलाईन लर्निंग. Okay, At I least think at it's the only for age adults. till 9 or 10. Okay, निशा Yeah, मॅडम it's only विचारत for आहेत adults. की can pre-primary school हाँ. starts at the age of 4? Yes, of course, because Maria Montessori, if you read about Maria Montessori madam, Frederick Frobel, Pestology, they have started their schools
for at the age of 4, and it is very relevant age for learning pre-primary. Secondly, those schools are also not reading and writing proof. They are only activity based school. या ज्या प्री प्रायमरी शाळा आहेत याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीजच व्हायच्या, शिक्षण असं व्हायचं नाही, लर्निंग रायटिंग नाही. ते सगळं ऑफिशियल लर्निंग आहे, ज्याला आपण काय तो औपचारिक ऑफिशियल असं ते लर्निंग जे आहे. म्हणजे रीडिंग आणि रायटिंग हे ऍट द एज ऑफ 6 is a proper way of reading and writing, and before that we have to give them activities. So many activities regarding nature, regarding maths, regarding languages. This is very essential. एक आपण 8 मेंदूची प्रिन्सिपल्स डिस्कस करणार आहोत हे सुरुवातीला म्हटलं होतं. तर एका सदस्यांनी असं टाकलाय प्रश्न की ती 8 प्रिन्सिपल्स कोणती आहेत? हा, ती 8 प्रिन्सिपल सगळ्यात पहिलं महत्वाचं ते म्हणजे जॉयफुल लर्निंग. आता जॉयफुल लर्निंग इथंच खूप गोष्टी येतात खरं म्हणजे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते क्रिएटिव्हिटी, तिसरं आहे म्युझिक, चौथं आहे मुवमेंट्स, पाचवं आहे कन्सिडरेशन ऑफ लेफ्ट अँड राईट ब्रेन, सहावं आहे मल्टिपल इंटेलिजन्सेस, आणि अजून 2 आहेत स्लीप. जसं आपण म्हटलं की स्लीप इज इसेन्शियल फॉर एनी टाइप ऑफ लर्निंग, अँड द लास्ट इज न्यूट्रिशन. त्यामुळे हे जे आहेत, हे जे सगळे 8 प्रिन्सिपल्स आहेत, या 8 प्रिन्सिपल्स जर आपण सांभाळले तर मुलं चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. मी एक एक हवं तर इलेबोरेट करत जाते. जॉयफुल लर्निंग इज द बेस ऑफ एनी टाइप ऑफ लर्निंग. इफ द चाइल्ड इज इन स्ट्रेस, ही ऑर शी कॅनॉट लर्न. म्हणजे आपल्याला सुद्धा आता सुद्धा आपण छान एकमेकांशी संवाद साधतोय, पण आता तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचं टेन्शन आलं, कुठलंही असू देत, की आता उद्याला मला एक काम करायचंय, अरे त्याचं काम नाही झालं, अरे इथं काहीतरी झालं, हे असं जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आला तर आपण साधं संभाषण सुद्धा नीट होऊ शकत नाही. तर मग लर्निंग कसं होईल? आणि जर if the child is in stress, he or she cannot learn. त्यामुळे joyful atmosphere is a very essential for any type of learning. हे एक महत्वाचं. दुसरं क्रिएटिव्हिटी, चित्र बघून काढ. ह्याच्यामध्ये एक टाईपची क्रिएटिव्हिटी आहे, पण तुझ्या मनाने चित्र काढ. ह्याच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे ती बघून चित्र काढ मध्ये नाहीये. त्यामुळे क्रिएटिव्हिटी इज द मेजर पार्ट फॉर ब्रेन डेव्हलपमेंट. The third is music. Music is related to mathematical functions also. त्यामुळे ह्या 2 गोष्टी जर आपल्याला जपायच्या असतील, आणि mathematics is related to logic, and logic requires a lot. प्रत्येक ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज असते. त्यामुळे म्युझिक हे लॉजिकशी संबंधित आहे म्हणूनही, आणि म्युझिक हे तसंही एक गोष्ट घडवून आणतं, ते म्हणजे आपले जे इमोशनल अप्स अँड डाऊन्स असतात, हे अप्स अँड डाऊन्स शांत करण्यासाठी, आणि ज्याला आपण म्हणतो की भावनांची समस्थिती निर्माण करण्यासाठी म्हणून म्युझिकची खूप गरज असते. त्यामुळे म्युझिक जर आपण ऍज अन ऍक्टिव्हिटी म्हणून जर आपण दिलं तर फार चांगली गोष्ट होईल. त्याच्यानंतर आहे मुवमेंट्स. आता ह्याचं एक ब्रेनशी रिलेटेड काय आहे ते मी तुम्हाला सांगते की टिल द एज ऑफ 8 वन ऑफ द एरिया इन ब्रेन इज कॉर्पस कलोझम. हा जो कॉर्पस कलोझम नावाचा जो अवयव आहे, याची अशी मागणी असते की मुलांनी हालचालच करावी. त्यामुळे मुलं भरपूर हालचाल करत असतात. आपल्याला माहितीये 8-9 वर्षापर्यंतची मुलं जेवढी हालचाल करतील तेवढे नंतरच्या एज ग्रुपची मुलं करत नाहीत. आता ही मुलं का हालचाल करतात एवढी? तर जेवढी ती हालचाल करतील तेवढाच त्यांचा तो कॉर्पस कलोझम हा स्ट्रेंथन होणार आहे,
आणि जेवढा तो स्ट्रेंथन होणार आहे तेवढं ते त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगाचं आहे. जे आपण म्हणतो ना की 80-85 वयानंतर काठी घेऊन चालावं लागतं, तर त्या एज साठी सुद्धा हा कॉर्पस कलोजम महत्वाचा आहे. आणि आपल्याकडे प्री प्रायमरीची मुलं आणि फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड पर्यंतची मुलं आपण बघतो की ती अशी बसून असतात खूप सारा वेळ. म्हणजे वर्गात बसायचं, मग ट्युशनला बसायचं, मग व्हॅनमध्ये बसायचं, असं सगळं. जर ते तसं सगळं असेल तर ती एवढी हालचाल करणार नाहीत. आणि त्यामुळे जेवढी शक्य असेल तेवढी एव्हरी ऍक्टिव्हिटी शुड बी वुवन इन मुवमेंट्स इन प्री प्रायमरी स्कूल्स. त्यामुळे हे जर शक्य झालं ना तर मुलं शिकतील सुद्धा. मग ते इंग्लिश काय जे असेल ना काही शिकतील, अवघड सुद्धा शिकतील, पण मग ते मुवमेंट्स मध्ये तुम्ही ते घ्यायला पाहिजे, खेळातून थोडंसं घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे प्रिन्सिपल ते आहे लेफ्ट अँड राईट ब्रेन. तर आपल्याला हे साधारणपणे ऐकून माहिती आहे की लँग्वेजेस, मॅथ्स आर रिलेटेड टू लेफ्ट ब्रेन and emotions, colors, creativity is related to right brain. त्यामुळे लेफ्ट अँड राईट ब्रेनचं सिंक्रोनायझेशन होणं हे फार महत्वाचं आहे. थोडंसं मला पहिलीच्या पुढच्या मुलांच्यासाठी सांगावंसं वाटतंय की एकदा मुलं पहिली दुसरीत गेली की फक्त लेफ्ट ब्रेननीच मुलं शिकतात. म्हणजे काय तर हा धडा वाचा, याच्या खालचे प्रश्नोत्तर लिहा, तो कोणाला तरी सांगा, तो वाचून दाखवा, मी सांगते तो ऐका, हे सगळं फक्त लेफ्ट ब्रेनशी संबंधित आहे. ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी येत नाही, ह्याच्यामध्ये इमोशन्स येत नाहीत, ह्याच्यामध्ये कलर्स येत नाहीत, ह्याच्यामध्ये ड्रामा येत नाही, हे काहीच गोष्टी येत नाहीत. पण ज्या वेळेला आपण लेफ्ट अँड राईट सिंक करू, म्हणजे गोष्ट सांगायची आहे पण त्याच्याबरोबर चित्र असतील, मुलांनी सुद्धा प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि त्याला एक डायग्राम काढायची, त्याला एक चित्र काढायचंय, असं जर आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी इंटरवुवन केली लेफ्ट अँड राईट ब्रेन मध्ये तर मुलं अभ्यासाला कंटाळणार नाही. त्यामुळे हा एक प्रिन्सिपल आहे. नंतर थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस, हा तर एक महत्वाचाच भाग आहे. आपल्याला माहितीये की मेंदूमध्ये आपल्या 8 बुद्धिमत्ता असतात आणि त्यातल्या कुठल्या तरी 3 बुद्धिमत्ता या फार महत्वाच्या असतात. 2 ते 3 बुद्धिमत्ता या अशा मीडियम लेवलला असतात आणि बाकीच्या सगळ्या या लोअर साईडला असतात आपल्या थोड्या. त्यामुळे आपल्या ज्या इंटेलिजन्सेस आहेत आपले स्वतःचे, ते आपल्याला शोधून जर आपण त्याला ऍक्टिव्हिटीज दिल्या, त्याला आपण एनहान्स केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे हा जो डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी सांगितलेला हा मल्टिपल इंटेलिजन्सेसचा सिद्धांत आहे, तो आपण जर आपण आणू शकलो अगदी प्री प्रायमरी पासून ते 10th पर्यंत, तर ते खूप आपल्यासाठी आणि मुलांच्यासाठी बेनिफिशियल राहील. आता स्लीप आणि न्यूट्रिशन हा भाग तसा टीचरशी संबंधित नाहीये, तो पेरेंट्सशी संबंधित आहे, कारण त्याची काळजी त्यांनी घ्यायची आहे. पण आपल्या बरोबर जर असे पेरेंट्स असतील की जिथे हा प्रॉब्लेम आता बघा, मी मगाशी जे उदाहरण दिलं तर तिथे खरोखरच स्लम एरिया होता आणि तिथे खूपच प्रॉब्लेम होता त्या मुलीला. पण आपण बघतो ना आता आई बाबा मोबाईलवर असतात, त्यांची मुलं पण मोबाईलवर असतात, मग वेळाचं पण भान नसतं, ते रात्री 12 वाजलेले असतात, काही असतं. त्यामुळे स्लीप जर पूर्ण झाली नाही तर मेंदू दुसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीने काम नाही करू शकत. त्यामुळे तो मेंदू ग्रहणशील करण्यासाठी आपल्याला झोपेची गरज आहे. आणि 8वं प्रिन्सिपल न्यूट्रिशन, ह्या 2च्या शिवाय काहीच शक्य नाहीये वरचं. त्यामुळे ही 8 ब्रेन ब्रेस प्रिन्सिपल्स आम्ही काढली होती की जी फार महत्वाची आम्हाला वाटली आणि ती आहेत महत्वाची. त्याची काळजी घेतली तर काही प्रॉब्लेम येणार नाही मुलांना. मगाशी कोणाचा तरी जसा विषय होता की कोणते सब्जेक्ट्स, ते जे काही सब्जेक्ट्स मुलांना आवडत नाही तर मग त्याचा अभ्यास कसा करायचा, आणि मी त्याला असं उत्तर दिलं की हे खूप पर्सनल आहे की कसं आपण शोधून काढायचं ना की त्याला हे विषय हे प्रश्न असतात. मुलांच्या भावविश्वात आपण डोकवत नाही म्हणून आपल्याला कळत नाही, पण एखादा विषय आवडतो आणि एखादा विषय आवडत नाही ह्याची इतकी कारणं असतात की ती आपल्याला मुलांशी बोलूनच खरं तर ती कळतात की का बरं ह्याला हा विषय आवडत नाही. आता समजा मॅथ्स सारखा विषय असेल तर कारण खूप जणांना मॅथ्स आवडत नाही म्हणून मी मॅथ्स म्हटलं, तर
तो सगळा भाग जो आहे तो समजून घेणं हे इतकं वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्याच्यासाठी अमूर्त संकल्पनांपर्यंत जावं लागतं. अँड विच इज व्हेरी हार्ड फॉर स्मॉल चिल्ड्रन, की अमूर्त संकल्पनांमध्ये त्याचा रिलेव्हन्स लावायचा आहे आणि मग ती गणितं सोडवायची. इट्स टू हार्ड. त्यामुळे त्याच्यासाठी एक एज आलं की मग मुलांना गणित आवडायला लागणार. पण त्याच्या आधीच इतकं प्रेशराईज केलेलं आहे की तुझं हे पाठ नाहीये का, मग तुझे पाढे पाठ नाहीयेत का, मग तुला हे कसं येणार, मग तुझे 1 to 100 नाहीयेत का, की त्यामुळे सब्जेक्ट आवडेनासा होतो. कारण का तर आधी मनात फिअर. मॅथेमॅटिक्स म्हटलं की मॅथ्सचं काहीच आठवत नाही, आधी फिअर, मग मॅथ्स. मूल त्या मॅथ्स पर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे मी मगाशी असं उत्तर दिलं की ती पर्सनल केस आहे, पण ती 1 to 1 हँडल केली तर ते होऊ शकतं. ओके ताई, खूप काही प्रश्न पर्सनल आहेत, तर मी सर्व सदस्यांना विनंती करेल की 31 मेला 11:30 वाजता श्रुतीताईंचं सेशन YouTube चॅनलवर आपल्याला बघायला मिळेल, चिकू पिकूच्या. तर मी त्याची लिंक आणि त्याचं जे काही डिटेल्स आहे ते तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमचे पर्सनल क्वेश्चन्स तिथे त्या व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता आणि थेट तुमच्याशी श्रुतीताई प्रश्न आई बाबांचे या सत्रामध्ये उत्तर देतील. तर मला असं वाटते कारण वेळ फक्त तिथे सुद्धा टाइम लिमिट आहे, 15-20 मिनिटं असं टाइम लिमिट आहे आणि पर्सनल क्वेश्चन्स तिथं पण होणार नाहीत. त्यापेक्षा तुम्ही जर तुम्ही contact@shruti.com ला किंवा मी मॅडम कडे देते माझा, तिथे जर प्रश्न विचारला तर आपण रितसर अपॉइंटमेंट घेऊन आपण करूयात त्याचं, जर पर्सनल क्वेश्चन्स असतील तर. कारण तिथे सुद्धा मला माहित नाही, म्हणजे 20 मिनिटाचा वेळ असल्यामुळे पर्सनल किती घेतले जातील. 20 मिनिटाचाच वेळ दिसतोय. तुमच्या मासिकाचे नाव विचारलंय त्यांनी, चिकू पिकू असं. ताई तुम्ही सांगा मासिकाबद्दल तर ते जास्त योग्य होईल. चिकू पिकू हे मासिकाचं नाव आहे. 1 ते 8 वर्षाच्या मुलांच्यासाठी आहे आणि www.chikupiku.com ह्याच्यावर सगळी माहिती मिळेल. वय वर्ष 8 पर्यंतच्या मुलांसाठी आहे. पण आम्ही जे सुट्टी विशेषांक काढतोय दिवाळीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ते मात्र मग 12 वर्षाच्या मुलांपर्यंत एक मोठा अंक असा आम्ही काढतोय सध्या, कारण ती गरज आहे खूप आई बाबांची आणि मुलांची. ओके, आणखी काही मला असं वाटते बरीचशी प्रश्न जी आहे तीच लिंक आहे. बरोबर. येस. आणि ताई यांना ईमेल आयडी द्यायचा असेल तर सांगा, मी टाईप करते मग. contact@shrutipanse.com. contact बरोबर आहे का एकदा चेक कराल? contact@shrutipanse.com बरोबर? हो PANSE. बरोबर आहे. करेक्ट. तर हा ताईचा ईमेल आयडी आहे. आपण त्यांना मेसेज करून किंवा ईमेल पाठवून सुद्धा पर्सनल विषयी आपण चर्चा करू शकता. तर भरपूर म्हणजे मला असं वाटतंय 1.5 तासाच्या वर आपलं सेशन चाललेलं आहे. तर धन्यवाद श्रुतीताई. नक्कीच सर्व पालकांना आजच्या या मार्गदर्शनाचा लाभ झाला असेल आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या मनामध्ये होत्या, म्हणजे मूल मोबाईल बघणं योग्य आहे की नाही, कोणत्या एज मध्ये त्याला शाळेत पाठवलं पाहिजे, इंग्रजी बोलण्यासाठी फोर्स करायला हवा की नाही, शिक्षण नेमकं काय असतं, तर हे तुमच्याकडून बऱ्यापैकी त्यांच्या सगळे जे आहेत संकल्पना क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा करूया. आणि पुढच्या सेशन बद्दल म्हणजे श्रुतीताई आपल्यासोबत पुन्हा एक सेशन घेणार आहेत. तर आपण नक्कीच आम्ही तुमची वाट बघू त्या सेशन साठी सुद्धा. तर सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा आपण सोमवारी भेटणार आहोत एक नवीन सेशन घेऊन. आपल्यासोबत असतील अश्विनी गोडसे फ्रॉम ग्राममंगल पुणे आणि एक नवीन विषय आपल्यासोबत त्या मांडतील की मुलांच्या आत्मविश्वास या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद श्रुतीताई, आणि आपण आमच्यासोबत संवाद साधला. तर नक्की भेटूया पुढच्या सेशनला. थँक्यू व्हेरी मच.